यस, अक्षय गाडेकर जॉईन झालाय. आकांक्षा चव्हाण पटपट जॉईन व्हा, बाकी विद्यार्थ्यांनी पण. चला पटपट जॉईन व्हा. वेळ वाया घालू नका, पटपट जॉईन व्हा. सार्थक कवडे, कालच्या सुट्टीमुळे थकले काय जरा? पृथ्वीराज शिंदे जॉईन झाले. तर चला जॉईन व्हा आता पटपट. आपण आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, आपण आजच्या लाईव्ह सेशनमध्ये नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आणि जो चॅप्टर असणार आहे दॅट इज अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा, जो अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड महत्वाचा चॅप्टर आहे, ज्या रिलेटेड 3 क्वेश्चन हे तुम्हाला फिक्स मध्ये विचारले जाईल सीईटी मध्ये. तर बघा मित्रांनो, हा जो अल्डिहाइड कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हे जे काही कंपाऊंड्स आहे, या कंपाऊंडला आपण कंबाईन मध्ये म्हणणार कार्बोनिल कंपाऊंड. काय म्हणतो मित्रांनो याला? कार्बोनिल कंपाऊंड. मग जनरल कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे काय? तर कंपाऊंड कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप ॲज अ फंक्शनल ग्रुप. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप, आता कार्बोनिल ग्रुप म्हणजे कोणता? तर ज्या ग्रुपमध्ये कार्बन हा ऑक्सिजनला डबल बॉन्डने अटॅच असतो आणि त्याच्या उरलेल्या 2 व्हॅलन्सी ह्या फ्री असतात, त्या ग्रुपला आपण म्हणायचं कार्बोनिल ग्रुप. या कार्बोनिल ग्रुप बद्दल पण लक्षात घ्या मित्रांनो. हा जो कार्बन आहे, ज्याला तुम्ही कार्बोनिल कार्बन म्हणता, ज्याचं हायब्रिडायझेशन असतं sp2, यावर पण क्वेश्चन विचारले जातं. आणि यामध्ये जो ऑक्सिजन आहे, कार्बनला ऑक्सिजनने डबल बॉन्ड आहे, मात्र हा जो ऑक्सिजन आहे मित्रांनो, ज्या ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन sp3 असतं. बऱ्याच जणांना इथं कन्फ्यूज होतं, असं वाटतं आपल्याला कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे, कार्बनचा डबल बॉन्ड आहे म्हणून त्याचं sp2, आणि ऑक्सिजन मात्र जेव्हा 2 बॉन्ड तयार करतो तेव्हा ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन हे sp3 असतं. कोणता फंक्शनल ग्रुप म्हणायचं याला? कार्बोनिल ग्रुप. आणि ज्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप हा फंक्शनल ग्रुप असेल, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप, अँड कंपाऊंड कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप ॲज अ फंक्शनल ग्रुप आर कॉल्ड कार्बोनिल कंपाऊंड. तर काही एक्झाम्पल दिले हो इथं कार्बोनिल कंपाऊंडचे, जसं अल्डिहाइड आहे, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स, इस्टर्स, अमाइड्स, ऍसिड हलाइड्स अँड ऍसिड अनहाइड्राइड. दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. कोणकोणते बघा? अल्डिहाइड, आता पटपट सांगतो मी. अल्डिहाइड जसं लिहिता तुम्ही RC डबल बॉन्ड OH, कीटोन लिहिता RC डबल बॉन्ड OR, इस्टर लिहिता RC डबल बॉन्ड OR, कार्बोक्सिलिक ऍसिड लिहिता RC डबल बॉन्ड OH, अमाइड लिहिता RC डबल बॉन्ड NH2, ऍसिड हलाइड म्हणजे जसं तुम्ही ऍसिड क्लोराइड घेता RC डबल बॉन्ड Cl, आणि ऍसिड अनहाइड्राइड जो लिहिता RC डबल बॉन्ड O परत C डबल बॉन्ड R. काय म्हणता याला? ऍसिड अनहाइड्राइड. आणि हे सगळे कंपाऊंड आहे, ज्या कंपाऊंड मध्ये कॉमन पार्ट आहे मित्रांनो, कोणता फंक्शनल ग्रुप आहे त्यामध्ये? तर C डबल बॉन्ड O, ज्याला म्हणतो आपण कार्बोनिल ग्रुप. मग हे सगळे एक्झाम्पल आहे कोणत्या कंपाऊंडचे? तर कार्बोनिल कंपाऊंड. तर यातले 3 महत्वाचे कार्बोनिल कंपाऊंड आपल्याला डिस्कस करायचे: अल्डिहाइड, दुसरा कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. तर बघा, आता आपण अगोदर अल्डिहाइड आणि कीटोन हे कंबाईन मध्ये स्टडी करू आणि नंतर कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो पार्ट आहे तो आपण सेपरेट घेऊ. तर बघा मित्रांनो, अल्डिहाइड कोणाला म्हणणार? तर ज्या कंपाऊंड मध्ये हा जो कार्बोनिल ग्रुप आहे, ह्या कार्बोनिल ग्रुपला एका साइडला फिक्स मध्ये अटॅच असेल H, कोण अटॅच असेल? हायड्रोजन, तर त्या कंपाऊंडला आपण म्हणायचं अल्डिहाइड. म्हणून हा जो C डबल बॉन्ड H हा पार्ट कॉमन असणार आहे
प्रत्येक अल्डिहाइड मध्ये कोणता सी डबल बॉन्ड एच आणि त्याच्या दुसऱ्या साईडला आर असेल किंवा एच असेल, पण एका साईडला फिक्स मध्ये कोण असेल एच असेल तर त्या कंपाऊंडला म्हणणार आपण अल्डिहाइड. म्हणून ह्या अल्डिहाइड मध्ये जो सी डबल बॉन्ड एच किंवा हा जो CHO हा जो ग्रुप आहे त्याला फंक्शनल ग्रुप म्हटलं जातं अल्डिहाइडचं. आणि हा जो ग्रुप आहे या ग्रुपचं नाव मित्रांनो फॉर्मिल ग्रुप. काय म्हणतात त्याला? फॉर्मिल ग्रुप म्हणता किंवा अल्डिहाइडिक ग्रुप. मग याच्यावर पण क्वेश्चन विचारता, फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप कोणता? सी डबल बॉन्ड एच किंवा CHO, ज्याचं नाव आहे फॉर्मिल ग्रुप किंवा अल्डिहाइडिक ग्रुप. तर बघा मित्रांनो दोन टाईपचे अल्डिहाइड असतात. एक असतो जनरल ॲलिफॅटिक अल्डिहाइड, एक असतो ॲरोमॅटिक अल्डिहाइड. तर एकदम सोपं मित्रांनो, हा जो सी डबल बॉन्ड एच आहे याच्या एका साईडला तर फिक्स मध्ये हायड्रोजन आहे, पण दुसऱ्या साईडला जर अल्किल ग्रुप अटॅच असेल, फक्त अल्किलच नाही तर अल्किनचा पार्ट असेल किंवा अल्काइनचा पार्ट असेल, पण लक्षात घ्या मित्रांनो इथं जर ॲलिफॅटिक पार्ट कंबाईन असेल, कोणता? ॲलिफॅटिक. ॲलिफॅटिक याचा अर्थ माहिती ना आपल्याला, म्हणजे अल्किलचा किंवा अल्किन ग्रुपचा किंवा अल्काइनचा, तर तो जो कंपाऊंड आहे त्याला म्हणणार आपण ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय मित्रांनो, तर जो सी डबल बॉन्ड एच आहे हा ग्रुप डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल तर त्याला म्हणणार ॲरोमॅटिक अल्डिहाइड. दोघातला फरक कळाला मग आपल्याला, ॲलिफॅटिक अल्डिहाइड अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड. म्हणजे मी जर असं लिहिलं CH3 CH2 सी डबल बॉन्ड एच, हा कोणत्या टाईपचा येईल मग? ॲलिफॅटिक अल्डिहाइड. मी असा जरी लिहिला मित्रांनो CH3 CH डबल बॉन्ड CH सी डबल बॉन्ड एच, आता हा पण ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे, पण हा ॲलिफॅटिक मध्ये सॅच्युरेटेड आहे, हा ॲलिफॅटिक मध्ये अनसॅच्युरेटेड आहे. क्लिअर? कळालं मग आपल्याला अल्डिहाइडचे दोन टाईप. आणि हा जो अल्डिहाइड ग्रुप डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल तर काय म्हणा? ॲरोमॅटिक अल्डिहाइड. त्यानंतर कीटोन. आता बघा मित्रांनो कीटोन म्हणजे काय, तर ज्या कंपाऊंड मध्ये हा जो कार्बोनिल ग्रुप आहे ह्या कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही साईडला अल्किल ग्रुप अटॅच असेल, काय? अल्किल ग्रुप अटॅच असेल तर त्याला म्हणणार आपण कीटोन. काय म्हणणार? कीटोन. मग कीटोन मध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे मित्रांनो सी डबल बॉन्ड ज्याला ऑक्झो ग्रुप म्हणता किंवा कीटोनिक ग्रुप म्हणता. जसं अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे फॉर्मिल ग्रुप किंवा अल्डिहाइडिक ग्रुप, तसा कीटोनचा फंक्शनल ग्रुप आहे मित्रांनो कीटो ग्रुप किंवा त्याला म्हणायचं ऑक्झो ग्रुप. मग या कीटोनचे पण दोन टाईप आहे, ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक. मग सेम तसंच इथं जर ॲलिफॅटिक चेन अटॅच असेल त्याला म्हणणार ॲलिफॅटिक कीटोन, आणि ॲरोमॅटिक रिंग अटॅच असेल दोन्ही साईडला किंवा एका साईडला ॲरोमॅटिक रिंग अटॅच असेल तर काय म्हणणार मित्रांनो त्याला? ॲरोमॅटिक कीटोन्स. काय म्हणणार? ॲरोमॅटिक कीटोन्स. मग हे आपल्या लक्षात आलं अल्डिहाइड दोन टाईपचे अल्डिहाइड, ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक. कीटोन, कीटोनचे पण दोन टाईप, ॲलिफॅटिक कीटोन आणि ॲरोमॅटिक कीटोन. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो असणार आहे बघा मित्रांनो दॅट इज, अगोदर ह्या साईडचा जो पार्ट आहे तो सांगतो, यावर क्वेश्चन विचारले जातात. तर काही अल्डिहाइड आहे त्या अल्डिहाइड कशामध्ये प्रेझेंट असतात, काही कीटोन आहे ते कशामध्ये प्रेझेंट असतात, यावर क्वेश्चन विचारलेले. तर बघा जसं इथं स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, बेन्झ अल्डिहाइड कशामध्ये यूज केला जातो? बेन्झ अल्डिहाइड तर बिटर आल्मंड फ्लेवर, जे आल्मंड फ्लेवर असणारे बदामी म्हणू शकतो आपण, तर त्या जो फ्लेवर आहे तो फ्लेवर येण्यासाठी काय ऍड केला जातो? बेन्झ अल्डिहाइड. नंतर व्हॅनिलिन, कोणता? व्हॅनिलिन. व्हॅनिलिन हा ॲरोमॅटिक अल्डिहाइड आहे बघा मित्रांनो, ॲरोमॅटिक रिंग त्याला अल्डिहाइड ग्रुप, नंतर OH ग्रुप आणि OCH3 ग्रुप. काय म्हणतं ह्या अल्डिहाइडला? व्हॅनिलिन. जो व्हॅनिला फ्लेवर असतं आईस्क्रीम मध्ये वगैरे, त्या व्हॅनिला फ्लेवर येण्यासाठी ऍड केला जातो हा व्हॅनिलिन. त्यानंतर सिनेमॅल्डिहाइड बघा, ॲरोमॅटिक रिंग CH डबल बॉन्ड CH याला म्हणणार सिनेमन फ्लेवर येण्यासाठी हा सिनेमॅल्डिहाइड ऍड केला जातो. आणि इथं कॅम्फोर दिलाय बघा C डबल बॉन्ड O. आता हा जो कॅम्फोर आहे अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? कोण सांगेल मला कमेंट करून सांगा. हा जो कॅम्फोरचं स्ट्रक्चर दिसतंय ते अल्डिहाइडचं आहे का कीटोनचं आहे? पटकन.
सांगा हा कॅम्फोर जो आहे तो कॅम्फोर फ्रॅग्रन्स म्हणजे जनरल त्याचा स्मेल जो कापूर वगैरे असतो त्यामध्ये हा यूज केला जातो. मी तुम्हाला क्वेश्चन विचारला कॅम्फोर हा अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? पटकन कमेंट करा. सार्थक कवडे बरोबर सांगितले. बाकी रुचाने पण बरोबर सांगितले. कॅम्फोर इज अन एक्झाम्पल. देवयानीने पण बरोबर सांगितले. कशाचं एक्झाम्पल आहे ते तर कीटोनचं एक्झाम्पल आहे. आणि आता मला सांगा हा जो सिनेमेअल्डिहाइड आहे सिनेमेअल्डिहाइड हा कोणत्या टाईपचा अल्डिहाइड येईल? म्हणजे ॲलिफॅटिक येईल का ॲरोमॅटिक येईल? सांगा. नेक्स्ट क्वेश्चन विचारला मी सिनेमेअल्डिहाइड इज अन एक्झाम्पल ऑफ ॲलिफॅटिक अल्डिहाइड ऑर ॲरोमॅटिक अल्डिहाइड. हे विचारले म्हणून मी हा पार्ट टेक्स्टबुक मधून ऍड केलाय. यावर क्वेश्चन विचारलेले आहे. सांगा पटकन सांगा. सिनेमेअल्डिहाइड साई बोर्डने आन्सर सांगितले. देवयानीने पण आन्सर सांगितले. तर बघा मित्रांनो हा जो सिनेमेअल्डिहाइड आहे ज्यामध्ये C+H. आता जे दोघांनी आन्सर सांगितलंय तर ते चुकलेलं आहे. कारण दोघांनी सांगितलं ॲरोमॅटिक अल्डिहाइड आहे तर हा सिनेमेअल्डिहाइड हा ॲरोमॅटिक नाहीये मित्रांनो. ॲरोमॅटिक याचा अर्थ लक्षात घ्या. जो अल्डिहाइड ग्रुप आहे तो अल्डिहाइड ग्रुप डायरेक्ट कोणाला अटॅच पाहिजे? लक्षात घ्या. हा अल्डिहाइड ग्रुप डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच पाहिजे. मग हा जो काही अल्डिहाइड आहे तो ॲरोमॅटिक रिंगला अटॅच नाहीये. ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे. याचा अर्थ हा ॲलिफॅटिक आहे ॲरोमॅटिक नाहीये. जिशाने बरोबर सांगितले. रुचाने बरोबर सांगितले. सिनेमेअल्डिहाइड इज अन एक्झाम्पल ऑफ ॲलिफॅटिक अल्डिहाइड. क्लिअर? कळालं सगळ्यांना? हे 4 स्ट्रक्चर लक्षात घ्यायचे. ते कुठं यूज केले जातात ते इथं दिलंय. तर त्यानंतर आपण घेतोय बघा मित्रांनो नॉमेक्लेचर. तर पहिलं आपण अल्डिहाइडचं नॉमेक्लेचर घेऊ. तर आपण जो C+H आहे बघा हा जो C+H आहे तो इथं सगळ्या ठिकाणी CHO लिहिलाय. त्यामुळे मग तुम्ही ते लक्षात घ्यायचं. फक्त डाव्या साईडला जर H लिहिला तर त्याचं नाव फॉर्मॅल्डिहाइड आहे. CH3 लिहिला ॲसिटाल्डिहाइड आहे. CH3CH2 लिहिला प्रोपिओन अल्डिहाइड आहे. CH3CH2CH2 4 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये N ब्युटेरअल्डिहाइड 5 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये N व्हॅलेरअल्डिहाइड. काय नाव मित्रांनो? N व्हॅलेरअल्डिहाइड. त्यानंतर इथं जर विचार केला बा 1 2 3 4 5 कार्बन आहे पण CH3 ब्रांच आहे म्हणून याला आयसो व्हॅलेरअल्डिहाइड. काय म्हणणार मित्रांनो? याला आयसो व्हॅलेरअल्डिहाइड. आणि ह्या आयसो व्हॅलेरअल्डिहाइडचा जर विचार केला बघा हा जो कार्बोनिल कार्बन आहे त्याच्या शेजारच्या कार्बनला अल्फा म्हणायचं. मग अल्फा कार्बनला मिथिल अटॅच आहे म्हणून याचं नाव अल्फा मिथिल ब्युटेरअल्डिहाइड. 1 2 3 4 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये म्हणून याचं नाव अल्फा मिथिल ब्युटेरअल्डिहाइड. त्यानंतर डबल बॉन्डेड कार्बन आहे आणि मग CHO आहे याचं नाव आहे ॲक्रोलिन. हे महत्वाचं क्वेश्चन विचारले. ॲक्रोलिन त्याचं स्ट्रक्चर वगैरे विचारलं जातं. तर काय म्हणणार आपण? बघा 2 कार्बन दोघात डबल बॉन्ड आणि मग अल्डिहाइड ग्रुप आहे त्याला म्हणा ॲक्रोलिन. 3 कार्बन डबल बॉन्ड आणि CHO आहे याला म्हणणार आपण क्रोटोन अल्डिहाइड. काय म्हणणार मित्रांनो? त्याला क्रोटोन अल्डिहाइड. आता हे कॉमन नेम पाठ करावं लागेल. H असेल फॉर्मॅल्डिहाइड, CH3 असेल ॲसिटाल्डिहाइड, CH3CH2 असेल प्रोपिओन अल्डिहाइड, CH3CH2CH2 N ब्युटेरअल्डिहाइड, N व्हॅलेरअल्डिहाइड. व्हॅलेरअल्डिहाइड मीन्स अल्डिहाइड कंटेनिंग 5 कार्बन ॲटम. त्यानंतर बघा मित्रांनो हे काही ॲरोमॅटिक अल्डिहाइड दिले. ह्या ॲरोमॅटिक अल्डिहाइडचे पण तिथं IUPAC नेम दिले. तर अगोदर IUPAC नेम मध्ये काय केलं जातं तर ते लक्षात घ्या. जो अल्डिहाइड आहे त्या अल्डिहाइड मध्ये जे कार्बन आहे सगळ्यात महत्वाचं कार्बन मोजल्या जातात. त्या कार्बनवरून नाव लिहिलं जातं अल्केन. काय लिहिता? अल्केन. आता कार्बनवरून अल्केनचं नाव कसं लिहायचं हे आपल्याला माहिती आहे. जसं 1 कार्बन आहे मिथेन, 2 असेल इथेन, 3 असेल प्रोपेन, 4 असेल ब्युटेन.
मग अल्केन लिहित आणि फक्त त्या अल्केनच्या नावामधला शेवटचा ई नाही लिहायचा, ई ऐवजी एल लिहायचं, म्हणजे नाव काय येईल अल्केनल. काय नाव आहे मित्रांनो अल्केनल. जसं अल्कोहोलचं अल्केनॉल लिहित होतो तसं याचं अल्केनल आहे. मग फॉर्मॅल्डेहाइड ज्यामध्ये एक कार्बन आहे मग त्याचं लिहिलं आपण मिथेनल. इथं ओएल झालाय, ओएल नाहीये मिथेनल आहे. नंतर इथं 2 कार्बन आहे त्याला म्हणणार इथेनल, 3 कार्बन प्रोपेनल, 4 ब्युटेनल, 5 पेंटेनल. स्ट्रेट चेन मध्ये असेल तर काहीच अडचण नाही, 6 असेल हेक्झेनल, 7 असेल हेप्टेनल, 8 असेल ऑक्टेनल. पण ब्रांच असताना बघा, ब्रांच असताना काय करायचं मित्रांनो, अगोदर चेन सिलेक्ट करायची. चेन सिलेक्ट केल्यानंतर मग आपण काय करायचं तर नंबर द्यायचे. अल्डिहाइडचं नॉमेक्लेचर करताना नंबर कोणत्या साईडने द्यायचे तर अल्डिहाइडच्या ग्रुपच्या साईडने नंबर द्यायचे, कारण अल्डिहाइड ग्रुप नेहमी टर्मिनल कार्बनला प्रेझेंट असतो. हे पण लक्षात घ्या, टर्मिनल म्हणजे फर्स्ट किंवा लास्ट कार्बन. मग त्याच्या अल्डिहाइड ग्रुप कडून नाव दिलं तर मग नंबर दिले 1 2 3 4. मग दिसते आपल्याला 2 नंबरला मिथिल आहे, 2 मिथिल. चेन मध्ये 4 कार्बन आहे ब्युटेनल. काय नाव मग त्याचं 2 मिथिल ब्युटेनल. नंतर इथं हा जो ॲक्रोलिन होतं 3 कार्बन आहे पण डबल बॉन्ड आहे म्हणून इथं लिहिलं प्रोप. डबल बॉन्ड सेकंड आणि थर्ड मध्ये त्यातला लोएस्ट नंबर 2 इन आणि पुढं एल. काय नाव त्याचं प्रोप 2 इनल. इथं 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट. 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे 2 आणि पुढे लिहिलं इनल. काय नाव त्याचं ब्यूट 2 इनल, याचं प्रोप 2 इनल. आता हा जो अल्डिहाइड आहे एरोमॅटिक आहे, यामध्ये काय केलं बघा, इथून आपण नंबर दिले 1 2 3 4. मग आता 3 नंबरला मिथिल आहे आणि 4 नंबरला हायड्रॉक्सी. मग अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लिहिलं 4 हायड्रॉक्सी 3 मिथिल बेन्झाल्डेहाइड. काय नाव मित्रांनो त्याचं 4 हायड्रॉक्सी 3 मिथिल बेन्झाल्डेहाइड. त्यानंतर इथं बघा एक अल्डिहाइड ग्रुप पण आहे आणि कार्बोक्सिलिक ग्रुप पण आहे. आता अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये जर विचार केला तर कार्बोक्सिलिक ग्रुपला प्रायोरिटी दिली जाते, म्हणजे कंपाऊंड हा बेन ऍसिड आहे असं आपण कन्सिडर करणार. मग एरोमॅटिक रिंगला जर COOH आहे तर त्याला बेन्झोइक ऍसिड म्हणता. ज्या बेन्झोइक ऍसिड मध्ये तुम्ही जर याला 1 नंबर दिला तर याला 2 नंबर देणार, हा 3 4 5 आणि 6. मग 2 फॉर्मिल कोणता ग्रुप, सेकंड नंबरला फॉर्मिल ग्रुप आहे म्हणून याचं नाव 2 फॉर्मिल बेन्झोइक ऍसिड. काय म्हणणार त्याला 2 फॉर्मिल बेन्झोइक ऍसिड. तर हे काही अल्डिहाइड आणि त्या अल्डिहाइडचे कॉमन नेम अँड IUPAC नेम. त्यानंतर बघा मित्रांनो कीटोन आहे. आता कीटोन हे 2 टाईपचे असतात, ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक. ते तर आहेच, पण ते ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक मध्ये पण आणखी 2 टाईपचे असतात. जर हा कीटोनिक ग्रुप आहे याच्या दोन्ही बाजू सेम असेल, म्हणजे R इज इक्वल टू R, दोन्ही बाजूचे ग्रुप सेम असतील तर त्याला म्हणा सिंपल कीटोन. काय म्हणणार त्याला सिंपल कीटोन. आणि सिंपल कीटोनचं नाव लिहिणं पण एकदम सिंपल आहे, ज्याला म्हणणार आपण डाय अल्किल कीटोन. काय म्हणायचं त्याला डाय अल्किल कीटोन. आणि ज्या अल्किल मध्ये हा कीटोनिक ग्रुप आहे त्याला अटॅच असणारे दोन्ही ग्रुप जर डिफरंट असेल, जसं एका बाजूने R दुसऱ्या बाजूने R डॅश आणि आपण लिहिणार R इज नॉट इक्वल टू R डॅश, तर याला म्हणणार आपण मिक्स कीटोन. काय म्हणणार मित्रांनो मिक्स कीटोन. जो सिंपल कीटोन आहे त्याला आणखी एक नाव आहे सिमेट्रिकल कीटोन. मिक्स कीटोन आहे त्याला अनसिमेट्रिकल कीटोन म्हणणार. आणि ह्या अनसिमेट्रिकल कीटोनचं नाव लिहिताना जे 2 ग्रुप अटॅच आहे ते अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लिहिले जातात. कॉमन नेम लिहिताना जसं इथं 2 मिथिल अटॅच आहे डायमिथिल कीटोन, आणि ह्या डायमिथिल कीटोनचे एकदम पॉप्युलर नेम आहे ऍसेटोन. महत्वाचा कंपाऊंड आहे केमिस्ट्रीमध्ये ऍसेटोन. ऍसेटोन हे एक्झाम्पल आहे मग कीटोनचं. कोणत्या टाईपचा कीटोन सिंपल कीटोन. नंतर इथं एका बाजूने इथिल आहे एका बाजूने इथिल आहे, याचा अर्थ हा मिक्स कीटोन आहे. मग याचा IUPAC नेम लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार अगोदर इथिल लिहिला, इथिल मिथिल कीटोन. इथं बघा एका बाजूने मिथिल आहे दुसऱ्या बाजूने N प्रोपिल आहे, M अगोदर येतो म्हणून मिथिल N प्रोपिल कीटोन. लक्षात घ्या हा N कन्सिडर केलेला नाहीये अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार, तर P कन्सिडर केलाय मिथिल N प्रोपिल कीटोन. इथं इथिल आहे इथं पण इथिल आहे, मग याचं नाव डायइथिल कीटोन.
सांगा मित्रांनो, डायइथिल कीटोन हा कोणत्या टाईपचा येईल? सिंपल येईल का मिक्स येईल? सांगा, डायइथिल कीटोन हा सिंपल येईल का मिक्स येईल? तर डायइथिल कीटोन हा येईल सिंपल कीटोन. त्यानंतर इथं बघा, आता आपण जर विचार केला अल्फा ब्रोमो इथिल, काय म्हणतात तेव्हा, इथून जर आपण विचार केला हा कार्बोनिल ग्रुप आहे, याच्या शेजारचा कार्बन अल्फा, अल्फा कार्बनला ब्रोमीन अटॅच आहे, मग याला अल्फा ब्रोमो इथिल. नंतर या बाजूला एन प्रोपिल, अल्फा ब्रोमो इथिल एन प्रोपिल कीटोन. त्यानंतर हे महत्वाचे बघा, यावर क्वेश्चन विचारला आहे मेसिटिल ऑक्साईड. आता मेसिटिल ऑक्साईड, बऱ्याच वेळेस आपल्याला ऑक्साईड म्हटलं का आपल्याला वाटतं वेगळा काही कंपाऊंड आहे, पण मेसिटिल ऑक्साईड हा कीटोन आहे मित्रांनो. इथे लक्षात घ्या, मेसिटिल ऑक्साईड हा कीटोन आहे, तो ऑक्साईड नाहीये. तर ज्या कीटोन मध्ये काय असतं, जो कार्बोनिल ग्रुप त्याच्या एका साईडला मिथिल ग्रुप आणि दुसऱ्या साईडला विचार केला तर CH3 टॉईस, म्हणजे असं आपण CH3 नंतर हा C नंतर CH3 नंतर आपण जर इथं विचार केला, इथं डबल बॉन्ड आणि इथं CH असा कंपाऊंड आहे, ज्या कंपाऊंडला म्हटलं जातं मेसिटिल ऑक्साईड. विचारला यावर पण क्वेश्चन हा. सांगा, एका बाजूने CH3 आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर आयसोब्युटिलीन आहे, दुसऱ्या बाजूने आयसोब्युटिलीन आहे, एका बाजूने मिथिल, त्याला म्हणणार आपण मेसिटिल ऑक्साईड. आता हे जे कीटोन आहे त्यांचं IUPAC नेम, तर IUPAC नेम मध्ये पण इथं पण कार्बन मोजायचे आणि कार्बन मोजून त्याला ONE लिहायचं, म्हणजे अल्केनो, अल्केनचं नाव लिहायचं आणि पुढे काय लिहायचं ONE. जसं डायमिथिल कीटोन मध्ये 3 कार्बन होते, मग 3 कार्बन असताना आपण प्रोपेन लिहिलं, मग प्रोपेनॉन. ब्युटेन मध्ये 4 कार्बन आहे, ब्युटेनॉन. आता बघा मित्रांनो, 5 कार्बन असताना काय कंडिशन आहे, आता 5 कार्बन जर असेल, आपण असे 5 कार्बन लिहिले तर तुम्ही इथं पण कीटोन ग्रुप लिहू शकता, नंतर आपण म्हणणार 5 कार्बन असताना इथं पण लिहू शकता. मग ही कंडिशन बदलली मित्रांनो, 3 असताना 4 असताना तुम्ही एकच स्ट्रक्चर काढू शकता, पण 5 कार्बन असताना 2 स्ट्रक्चर येतील. जसं इथं विचार केला 5 कार्बन आहे, 2 नंबरला कीटोनिक ग्रुप आहे, म्हणून याचं नाव पेंटेन 2,1. इथं 5 कार्बन आहे पण 3 नंबरला कीटोनिक ग्रुप आहे, याला म्हणायचं पेंटेन 3,1. काय म्हणायचं त्याला? पेंटेन 3,1. नंतर हे जे स्ट्रक्चर आहे बघा, यामध्ये काय नाव याचं 2 ब्रोमो, काय म्हणणार आपण याला, पूर्ण चेन जर आपण सिलेक्ट केली, सिलेक्ट केल्यानंतर नंबर दिले नंबर देताना काय विचार करायचा, हा जो कार्बोनिल ग्रुप आहे त्या कार्बोनिल ग्रुपला ज्या साईडने कमीत कमी नंबर येईल. मग जसं आपण ह्या बाजूने दिला तर 1 2 3 आणि ह्या बाजूने दिला असतं तर 4 आला असता, म्हणून आपण लेफ्ट साइडने नंबर दिले. सेकंड नंबरला ब्रोमीन अटॅच आहे म्हणून लिहिलं 2 ब्रोमो. चेन मध्ये टोटल 6 कार्बन आहे म्हणून लिहिला हेक्झेन. कार्बोनिल ग्रुप 3 नंबरला आहे म्हणून लिहिला 3,1. काय नाव मित्रांनो याचं? 2 ब्रोमो हेक्झेन 3,1. काय नाव त्याचं? 2 ब्रोमो हेक्झेन 3,1. त्यानंतर जो मेसिटिल ऑक्साईड आहे बघा, या मेसिटिल ऑक्साईडचा IUPAC नेम. चेन सिलेक्ट केली बरोबर, चेन सिलेक्ट केल्यानंतर नंबर 1 2 3 4 5. तर बघा 4 नंबरला मिथिल आहे, 4 मिथिल. नंतर चेन मध्ये कार्बन आहे 5, पण डबल बॉन्ड आहे म्हणून पेंट डबल बॉन्ड हा 3 आणि 4 नंबर मध्ये 3 आणि कार्बोनिल ग्रुप 2 नंबरला आहे 2,1. यावर क्वेश्चन विचारलाय IUPAC नेम ऑफ मेसिटिल ऑक्साईड. काय नाव आहे सांगा मेसिटिल ऑक्साईडचं? 4 मिथिल पेंट 3,2,1. कळालंय? त्यानंतर इथं दिलंय बघा मित्रांनो ब्युटेरअल्डिहाइड. ब्युटेरअल्डिहाइड मध्ये इज यूज इन मार्गरीन अँड फूड फॉर इट्स बटरी ऑर्डर. यावर पण क्वेश्चन विचारलाय. बटरी ऑर्डर, ऑर्डर म्हणजे कळतं ना आपल्याला, स्मेल येण्यासाठी कोणता अल्डिहाइड असतो? तर ब्युटेरअल्डिहाइड. कोणता यूज केला जातो तिथं? ब्युटेरअल्डिहाइड यूज केला जातो. त्यानंतर ऍसिटोफिनॉन. ऍसिटोफिनॉन माहिती आहे आपल्याला. ऍसिटोफिनॉन हा कीटोन आहे, ज्या कीटोन मध्ये एका बाजूने अटॅच असतो तुम्हाला एरोमॅटिक रिंग आणि दुसऱ्या बाजूने अटॅच असतो मित्रांनो CH3. हे कोणाचं स्ट्रक्चर आहे?
ॲसिटोफिनॉन आणि ते म्हणता ॲसिटोफिनॉन हॅज स्मेल ऑफ पिस्टॅचिओ अँड इट इज यूज इन आईस्क्रीम. याच्यावर पण क्वेश्चन विचारलाय. ॲसिटोफिनॉन कुठे यूज केला जातो तर आईस्क्रीम मध्ये. त्यानंतर मस्कॉन हॅज मस्की अरोमा अँड इट इज यूज इन परफ्यूम. परफ्यूम मध्ये यूज केला जातो मस्कोन. आता त्याचं स्ट्रक्चर वगैरे नाही दिलेलं, ते विचारलेलं पण नाही. परफ्यूम मध्ये फक्त यूज केला जातो मस्कोन. आईस्क्रीम मध्ये यूज केला जातो ॲसिटोफिनॉन आणि बटरी ऑर्डर साठी यूज केला जातो ब्युटॅरल्डेहाइड. यावर पण क्वेश्चन विचारले, त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. आणि एखाद्याला वाटलं आता मस्कॉन काय, तर इथं नाव दिलं बा मस्कॉनचं ब्युटेन 2,3 डायोन. माझ्या मते कळलं आता. ब्युटेन 2,3 डायोन. पॉपकॉर्न दिलाय. पॉपकॉर्न मध्ये काय असतं म्हणतात ते तर ब्युटेन 2,3 डायोन. तर एवढं हे पार्ट पण लक्षात घ्या. तर मग आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो मित्रांनो. हा पेंटेन 2,1 आणि पेंटेन 3,1 या दोघांना आपण कोणते आयसोमर म्हणणार? कमेंट करून सांगा. पेंटेन 2,1 and pentane 3,1. Which type of isomers are present in pentane 2,1 and pentane 3,1? करा, कमेंट करा पटकन. सांगा, पटपट सांगा. पेंटेन 2,1 आणि पेंटेन 3,1 यांना आपण कोणते आयसोमर म्हणणार? खूप अवघड क्वेश्चन विचारलं सर तुम्ही. देवयानीने बरोबर सांगितलंय. बाकीच्यांनी पण पटपट लक्ष द्या. रुच्याने पण बरोबर सांगितले. पेंटेन 2,1 and पेंटेन 3,1. आपल्या फरक लक्षात आलाय. पेंटेन 2,1 मध्ये काय आहे, पेंटेन 3,1 मध्ये काय आहे. दोन स्टुडंट बरोबर आन्सर सांगताय, बाकी स्टुडंट काय करताय नेमकं? आयसोमर नाहीच माहिती सर असं. दिसतंय नाही तर आपल्याला पेंटेन 2,1 पेंटेन 3,1 इथं कार्बोनिल ग्रुपची म्हणजे किटोनिक ग्रुपची पोझिशन डिफरंट आहे मित्रांनो. इथं आपण विचार केला सेकंड नंबरला किटोनिक ग्रुप आहे, इथं थर्ड नंबरला किटोनिक ग्रुप आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर डिफरंट आहे. डिफरंट कशामुळे आहे तर फंक्शनल ग्रुपच्या पोझिशनमुळे. मग यांना आपण म्हणणार पोझिशनल आयसोमर. काय मित्रांनो, हे पोझिशनल आयसोमर. कळालं सगळ्यांना? हे किटोन अल्डिहाइड त्यांचे कॉमन नेम आणि IUPAC नेम, त्यांचे युजेस वगैरे पण मी सांगितले. ते युजेस पण व्यवस्थित लक्ष द्या, जेणेकरून त्यावर क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर इकडे हे नंतर बघा. अगोदर मी इथं जो पार्ट सांगतोय ते बघा. जसं मी इथं लिहिलं CH3 CH2 C डबल बॉन्ड OH आणि एक दुसरं असं स्ट्रक्चर लिहिलं मित्रांनो CH3 C डबल बॉन्ड OCH3. तर आता हे फर्स्ट स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर अल्डिहाइडचं आहे आणि सेकंड स्ट्रक्चर बघितलं तर ते किटोनचं आहे मित्रांनो. आता हे दोन स्ट्रक्चर का बरं काढले मी तर मला माहिती आहे हे जे दोन स्ट्रक्चर आहे दोन्ही स्ट्रक्चरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. बघा सेम आहे का बघून घ्या. 1 2 3 बघा 3 कार्बन आहे C3. हायड्रोजन बघा 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे H6 आणि एक ऑक्सिजन C3H6O 1 2 3 3 आणि 3 6 आणि एक ऑक्सिजन. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चर डिफरंट आहे. मग याचा अर्थ हे पण काय झाले एकमेकांचे आयसोमर. आता यांना कोणते आयसोमर म्हणणार सांगा? या दोन स्ट्रक्चरला आपण कोणते आयसोमर म्हणणार? पहिलं स्ट्रक्चर हे अल्डिहाइडचं आहे, सेकंड स्ट्रक्चर हे किटोनचं आहे. मला पटकन सांगायचंय तुम्ही. आता जिथं जिथं पॉसिबिलिटी मित्रांनो सगळेचे सगळे क्वेश्चन मी तुम्हाला कव्हर होईल अशा पद्धतीने सगळा पार्ट सांगतोय. या दोन स्ट्रक्चरला आपण कोणते आयसोमर म्हणणार? भावेशने बरोबर सांगितले. भावेशने करेक्ट आन्सर दिले.
रुचाने पण करेक्ट आन्सर सांगितलंय. पृथ्वीराज अक्षयने बरोबर सांगितलंय. पृथ्वीराज काहीतरी चुकलंय. तर बघा मित्रांनो, ह्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, स्ट्रक्चर डिफरंट आहे, स्ट्रक्चरल आयसोमर असं पृथ्वीराजने सांगितलंय, ते बरोबर आहे. पण त्यात पण आपल्याला मध्ये जावं लागल. मध्ये जाऊन विचार केला तर या दोन स्ट्रक्चर मध्ये नेमकं फरक काय, तर यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे आणि यामध्ये कीटोनिक ग्रुप आहे. म्हणजे हे दोघं एकमेकांचे फंक्शनल आयसोमर होतील. कोणते? फंक्शनल आयसोमर. मग तुम्हाला विचारता अल्डिहाइड अँड कीटोन्स आर डॅश डॅश आयसोमर्स ऑफ इच अदर. तर अल्डिहाइड अँड कीटोन्स आर कोणते आयसोमर? फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. क्लिअर? कळालं सगळ्यांना? हे आयसोमरचा पॉइंट पण मी इथं कव्हर केला आहे. यामध्ये फंक्शनल आयसोमर आढळता, पोझिशनल आयसोमर आढळता. कोणामध्ये? अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये. तर चला आता नेक्स्ट पार्ट कडे आपण जातोय आणि नेक्स्ट पार्ट असणार आहे दॅट इज प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. तर बघा आपण पहिल्यांदा अल्डिहाइड कीटोनच्या प्रिपरेशन मेथड घेतोय. कार्बोक्सिलिक ऍसिडचा पार्ट आपण नंतर बघणार आहे. अगोदर आपण अल्डिहाइड आणि कीटोन. तर बघा फर्स्ट मेथड असणार आहे अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपरेशनची, दॅट इज बाय युजिंग ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. ही ऑलरेडी आपण अल्कोहोल मध्ये पण बघितली आहे. अल्कोहोल जे ते अल्कोहोलचं ऑक्सिडेशन माहिती आहे आपल्याला. प्रायमरी अल्कोहोल जर घेतला, त्या प्रायमरी अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4. तर काय तयार होतं मित्रांनो? अल्डिहाइड प्लस H2O. पण रिॲक्शन ह्या स्टेजला थांबत नाही मित्रांनो. ह्या जो अल्डिहाइड आहे, परत सांगतो मी याचं जर परत ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला असा कार्बोक्सिलिक ऍसिड भेटतो. बघा प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं पहिल्या स्टेप मध्ये अल्डिहाइड. आता चेंज काय करायचा, तर प्रायमरी अल्कोहोल मध्ये जिथं CH2OH आहे त्याचा लिहून टाकायचा तुम्ही CHO आणि सेकंड स्टेप मध्ये जो CHO आहे मित्रांनो त्याचा COOH. आर मध्ये काहीच बदल करायचा नाही. आर मध्ये अजिबात बदल करायचा नाही. फक्त CH2OH चा CHO, CHO चा COOH. पण तू म्हणणार सर इथं आपल्याला अल्डिहाइड तयार करायचा आहे. तर काही हरकत नाही मित्रांनो. अल्डिहाइड तयार करण्यासाठी फक्त काय करा, हा ऑक्सिडायझिंग एजंट चेंज करा. मग तू म्हणणार का बरं चेंज करू सर? कारण की याने आपल्याला अल्डिहाइड नाही भेटत. अल्डिहाइडचं परत कन्व्हर्जन होतं, फायनल प्रोडक्ट भेटतं आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड. आपल्याला फक्त अल्डिहाइड पाहिजे असेल तर आपण ऑक्सिडायझिंग एजंट यूज करायचा. कोणता? PCC, ज्याला आपण म्हणतो पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. जसं प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड भेटतो तसं आपण सेकंडरी अल्कोहोल घेतला RCHOHR, त्याचं ऑक्सिडेशन केलं. इथं मात्र आपण ऑक्सिडायझिंग एजंट तोच घेणार K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4. काय तयार होईल इथं? RC डबल बॉन्ड R. काय तयार होईल मित्रांनो? कीटोन. जसं आपण ऑक्सिडेशन केलं तसंच आपण ह्या प्रायमरी अल्कोहोलला आणि सेकंडरी अल्कोहोलला कॉपर सोबत हीट देऊन त्याचं डिहायड्रोजिनेशन केलं, म्हणजे त्यातले हायड्रोजन काढून टाकले. तरी पण इथं पण लक्षात घ्या मित्रांनो, प्रायमरी अल्कोहोल कन्वर्ट होतो अल्डिहाइड मध्ये आणि सेकंडरी अल्कोहोल कन्वर्ट होतो कीटोन मध्ये. इथं हा हायड्रोजन निघून जातो, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड. इथं यातला हायड्रोजन, यातला एक हायड्रोजन निघून जातो CHO. मग सांगा मी असं जर घेतलं CH3CH2OH याचं ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग PCC. फक्त तुम्ही काय करायचं मित्रांनो, CH2OH सोडून बाकी जो पार्ट आहे, जसं बाकी पार्ट आहे CH3, तो जशाच तसा लिहायचा. CH2OH ऐवजी लिहून टाकायचा C डबल बॉन्ड OH. कोणता अल्डिहाइड तयार झाला? ऍसिड अल्डिहाइड. मग मी असं लिहिलं CH3CHOH CH3. मग पहिलं आपण पाहायचं हा प्रायमरी अल्कोहोल आहे का सेकंडरी आहे? सेकंडरी आहे. मग सेकंडरी अल्कोहोल याचा अर्थ कीटोन तयार होणार आहे. कीटोन कसा तयार करायचा, तर CHOH सोडून बाकी जो पार्ट आहे तो जशाच तसं लिहायचा. जसं इथं CH3 आहे, CH3 ते जशाच तसे लिहिले आणि CHOH ऐवजी लिहायचा C डबल बॉन्ड O. कळालं?
हे डिहायड्रोजिनेशन जरी झालं तरी सेम हीच प्रोसेस यूज करायची. तुम्हाला फक्त महत्वाचं काय, रिॲक्शन पूर्ण लिहून दाखवायची नाही मित्रांनो. तुम्हाला रिॲक्टंट दिला तर प्रोडक्ट ओळखायचा, प्रोडक्ट दिला तर रिॲक्टंट ओळखायचा, काही वेळा रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोन्ही पण देतील, रिएजंट ओळखायचा. येईल कळालं सगळ्यांना. ऑक्सिडेशन केलं किंवा डिहायड्रोजिनेशन केलं, फक्त लक्षात घ्या K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 घेतलं तर ऑक्सिडेशन, PCC घेतला तरी ऑक्सिडेशन, आणि कॉपर पावडर सोबत हीट दिली तर त्याचं डिहायड्रोजिनेशन. पण प्रोडक्ट सेम आहे मित्रांनो. प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन. त्यानंतर सेकंड मेथड असणारे मित्रांनो ओझोनोलिसिस ऑफ अल्किन. आता अगोदर हे लक्षात घ्या, ओझोनोलिसिस म्हणजे काय, तर ओझोनोलिसिस म्हणजे ऍडिशन ऑफ ओझोन. बघा ओझोनोलिसिस करायचं म्हणजे काय करायचं, ऍडिशन करायची. कोणाची, ओझोनची. ओझोन म्हणजे माहिती आपल्याला O3, कोणामध्ये ऍडिशन करायची, तर आपल्याला कोणाचं ओझोनोलिसिस करायचंय, अल्किनचं. याचा अर्थ अल्किन मध्ये ऍडिशन करायची आपल्याला ओझोनची. एकदम सोपी रिॲक्शन आहे, इकडे लक्ष द्या. जनरल आपण अल्किन लिहिला RCH डबल बॉन्ड CH2, काय करा त्याचं ओझोनोलिसिस. इथं कार्बन टेट्रा क्लोराइड घेतला जातो प्रेझेन्स. आता बघा एकदम सोपं आहे. ज्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे ते कार्बन लिहायचे, फक्त डबल बॉन्ड लिहायचा नाही. ते कार्बन आहे तसेच लिहायचे, फक्त डबल बॉन्ड लिहू नका मित्रांनो. आणि ते न लिहिता मग काय करायचं, तर तुम्ही जनरल इथं जर विचार केला तर 3 ऑक्सिजन आहे. ओझोन म्हणजे 3 ऑक्सिजन, मग एक इथं लिहायचा, दुसरा इथं लिहायचा आणि तिसरा इथं लिहायचा. याला अल्किलीन ओझोनाइड्स म्हणता. आणि ह्या अल्किलीन ओझोनाइड्सला आपण हीट दिलं, त्याचं डिकम्पोजिशन केलं तर एकदम सोपं. हा एक बॉन्ड ब्रेक करा, हा एक बॉन्ड ब्रेक करा. आता डाव्या साईडला जर बघितलं तर बघा मित्रांनो R हा C आहे, डबल हा C आणि O आहे, मग हा सिंगल बॉन्ड येतो, डबल बॉन्ड करा आणि हा H, काय तयार झाला RC डबल बॉन्ड OH, अल्डिहाइड. आता उजव्या साईडला जर बघितलं तर बघा इथं CH2 आहे, मग CH2 म्हणजे असा ऍक्च्युअल HCH, आणि हा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जो सिंगल बॉन्ड आहे त्याचा लिहून टाका डबल बॉन्ड. आता एकदम सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. ओझोनोलिसिस केल्यानंतर तयार होणारं प्रोडक्ट कसं ओळखायचं, तर एकदम सोपं आहे. तुम्हाला डबल बॉन्डेड कार्बनला जर CH2 अटॅच असेल, काय अटॅच असेल CH2, तर फिक्स मध्ये लक्षात घ्या प्रोडक्ट तयार होतं फॉर्मॅल्डेहाइड. काय तयार होतं, फॉर्मॅल्डेहाइड. त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, डबल बॉन्डेड कार्बनला जर एक हायड्रोजन अटॅच असेल तर फिक्स मध्ये प्रोडक्ट तयार होईल अल्डिहाइड. काय तयार होईल, प्रोडक्ट अल्डिहाइड तयार होईल. आणि डबल बॉन्डेड कार्बनला जर अल्किल ग्रुप अटॅच असेल, काय अटॅच असेल, अल्किल ग्रुप अटॅच असेल, म्हणजे असा अल्किन असेल, डबल बॉन्डेड कार्बनला एक पण हायड्रोजन नाहीये, डायरेक्ट अल्किल ग्रुप आहे, तर काय तयार होईल मित्रांनो, कीटोन तयार होईल. ही ट्रिक्स ज्यांच्या लक्षात आली का त्यांना पटकन प्रोडक्ट सांगता येईल. आणि आपल्याला फक्त पटकन प्रोडक्टच सांगता आलं पाहिजे, आपल्याला काही रिॲक्शन लिहित बसायचं नाहीये. आता मी काही एक्झाम्पल सांगतो, त्याचं सेकंदात आन्सर सांगतो, मग तुम्ही पण सांगायचं. जसं मी अल्किन घेतला बघा, कोणता अल्किन घेतला मित्रांनो, इथं CH2 डबल बॉन्ड CH2, कोणता, इथिन. मग आपल्या पटकन लक्षात आलं पाहिजे CH2 आहे, या बाजूने पण डबल बॉन्डला CH2 आहे. मग सांगितलं मी तुम्हाला डबल बॉन्ड CH2 असेल तर फॉर्मॅल्डेहाइड, मग इथं प्रोडक्ट भेटेल तुम्हाला फॉर्मॅल्डेहाइड, ह्या बाजूने पण आणि ह्या बाजूने पण, म्हणजे किती प्रोडक्ट भेटतील, किती मॉलिक्यूल, 2. त्यानंतर असं घेतलं आपण CH3 CH डबल बॉन्ड CH2. इकडे बघा आता एकदम सोपं. डाव्या बाजूला बघा, अगोदर डाव्या बाजूला डबल बॉन्डेड कार्बनला एक हायड्रोजन आहे, मग याला फक्त काय करायचं, CH आहे ना, तर CH ऐवजी आपण असं लिहून टाका CHO. काय तयार झालं मित्रांनो, ऍसिटाल्डेहाइड. आणि उजव्या बाजूला CH2 आहे, CH2 म्हणलं का फिक्स प्रोडक्ट आहे आपलं फॉर्मॅल्डेहाइड. मग ते म्हणणं सर असं दिलं तर काय करायचं, CH3 CH डबल बॉन्ड CH3. इकडे बघा आता, जे डबल बॉन्डेड कार्बनला त्याला H आहे, याला पण H आहे, मग त्याला फक्त O लिहा. म्हणजे इथे डाव्या बाजूचं प्रोडक्ट लिहिलं तर आपण असं लिहिणार CH3 CH आहे तर काय लिहा CHO. आणि उजव्या बाजूला बघा आता CH3
CHO म्हणजे किती मॉलिक्यूल तयार होईल 2 कोणाचे ऍसिटाल्डिहाइडचे तर मी असं घेतलं आता CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 मला सांगा आता याचे प्रोडक्ट तुम्ही सांगायचे पटकन ब्यूट 1 इन घेतला आणि आपण त्याचं काय केलं मित्रांनो ओझोनोलिसिस केलं हे पार्ट जर कळाले तर याचं तुम्ही सांगू शकता नाव सांगा स्ट्रक्चर काही काढायची गरज नाही नाव सांगा हा ब्यूट 1 इन आहे त्याचं ओझोनोलिसिस केलं तर काय प्रोडक्ट भेटेल पटकन डबल बॉन्ड उजव्या साईडला बघायचं CH2 आहे CH2 म्हटलं तर काय डाव्या बाजूला काय ते बघायचं पटकन सांगायचं इतका वेळ नाही लागला पाहिजे वेदांगने बरोबर सांगितलंय एकदम करेक्ट आन्सर सांगितलंय वेदांग सदावर्ते बाकी आणखी बघताच आता स्ट्रक्चर काढून बघताय का असं रिॲक्शन लिहून बघता आणि आपल्याला ही रिॲक्शन लिहायची बोर्डला होती आता रिॲक्शन लिहून बघायला एवढा टाइम नाहीये अक्षय गाडेकरने पण बरोबर सांगितलंय नूतन माल याने पण बरोबर सांगितलंय सार्थक कवडेने थोडस नाव चुकलंय पण आन्सर बरोबर आहे नाव चुकलंय आन्सर बरोबर आहे तर बघा मित्रांनो डबल बॉन्ड उजव्या साईडला CH2 आहे मग आपल्याला लगेच फिक्स कळालं एक प्रोडक्ट कोणतं आहे फॉर्मॅल्डिहाइड दुसरं डाव्या साईडला बघा CH3 CH2 CH मग आपण लगेच CH3 CH2 आणि CH चा काय लिहून टाका CHO कोणता अल्डिहाइड मित्रांनो हा प्रोपेनॉल्डिहाइड हा फॉर्मॅल्डिहाइड आणि हा प्रोपेनॉल्डिहाइड म्हणजे याचा UPSC नेम आहे प्रोपेनॉल याचं मिथेनॉल तू म्हणणार हे सोपं आहे सर याची काही अडचण नाही पण आम्ही असं घेतलं आता CH3 डबल बॉन्ड CH2 इकडे बघा एकदम सोपं हा दिला याचा आपल्याला ओझोनोलिसिस करायचंय हा म्हणजे कोण आयसोब्युटिलीन बघा डबल बॉन्ड CH2 दिसला आपलं एक प्रोडक्ट तर लगेच कळालं आपल्याला फॉर्मॅल्डिहाइड आहे आता दुसरं बघा दुसरं कोण मित्रांनो CH3 आणि हा डबल बॉन्ड याला O लिहून टाका म्हणजे काय तयार झाला एक कीटोन कोणता कीटोन डायमिथिल कीटोन किंवा ऍसिटोन आणि दुसरा फॉर्मॅल्डिहाइड याचं पण वेदांगने बरोबर आन्सर सांगितलंय आता सांगा मी असं लिहिलं CH3 डबल बॉन्ड CH3 आता याचं ओझोनोलिसिस केलं एकदम सोपं हायड्रोजन नाहीच आहे त्या कार्बनला तर मग काय करा फक्त डबल बॉन्ड O लिहून टाका CH3 हा डबल बॉन्ड O आणि उजव्या साईडला कोण आहे CH3CH मग काय लिहून टाका CH3CHO असं एकदम एका सेकंदात आपला आन्सर येईल मित्रांनो काहीच घाबरायची गरज नाही किती मोठी रिॲक्शन असू द्या एका सेकंदात म्हणजे सेकंदातच उत्तर यायला पाहिजे आता बघा अल्किन दिला तुम्हाला अल्डिहाइड किंवा कीटोन कोणता तयार हे तयार होईल हे ओळखतील त्याच्या उलट आता काही वेळा ते उलट देतं मग असं आलं का मग ते आता उलट येतात प्रोडक्ट देता आणि आपल्याला रिॲक्टंट विचारता जसं इकडे बघा त्यांनी आपल्याला सांगितलं काय तयार करा CH3 डबल बॉन्ड OH आणि आणखी असा तयार झाला पाहिजे CH3CH2 डबल बॉन्ड OH इकडे लक्ष द्या आता हा कोण आहे अल्डिहाइडच आपण अल्डिहाइडच आहे हा ऍसिड अल्डिहाइड आहे हा प्रोपेनॉल्डिहाइड आहे मग त्यांचं म्हणणं आहे असा अल्किन शोधा ज्या अल्किनचं ओझोनोलिसिस झाल्यानंतर एक आपल्याला ऍसिड अल्डिहाइड भेटला पाहिजे आणि एक प्रोपेनॉल्डिहाइड भेटला पाहिजे ओळखणं एकदम म्हणजे एकदम सोपं आहे मित्रांनो फक्त काय करा हा डबल बॉन्ड O काढून टाका आणि हा कार्बन एकमेकांना डबल बॉन्डने लिहा कसा तर वा इथून लिहायला सुरुवात करतो मी CH3 सांगा इथं कोण आहे CH हा डबल बॉन्ड O काढून टाकला त्याऐवजी डबल बॉन्ड लिहा इकडे बघा मित्रांनो आता यातला पण आपण डबल बॉन्ड काढून टाकला मग इथं कोण आहे CH मग तो इथं लिहायचं CH या CH ला कोण अटॅच आहे इथं CH3 येईल मग इथं काय लिहिणार तुम्ही CH2CH3
कोणता अल्किन आहे हा? बघा किती कार्बन आहे, तर 5 कार्बन आहे. पेन डबल बॉन्ड सेकंड आणि थर्ड मध्ये मग लिहिणार 2 इन. काय नाव याचं? पेन 2 इन. तर असं उलट पण येऊ शकतं. आपल्याला प्रोडक्ट दिला, रिॲक्टंट ओळखतील, रिॲक्टंट दिला, प्रोडक्ट ओळखतील आणि काही सेकंदातच. परत परत रिॲक्शन लिहित बसायची गरज नाही मित्रांनो. हे असं सगळं लिहित बसायचं नाही. तुम्हाला एकदम शॉर्टकट ट्रिक सांगितलं मी. काही सेकंदात तुमचं आन्सर हे आलं पाहिजे. क्लिअर? माझ्या मते रिॲक्शन कळाली सगळ्यांना. ओझोनोलिसिस ऑफ अल्किन आणि ओझोनोलिसिस करून आपण काय तयार केलं मित्रांनो? अल्डिहाइड आणि कीटोन. क्लिअर? ही सेकंड मेथड आपली कंप्लीट झाली आहे. त्यानंतर थर्ड मेथड असणार आहे बाय युजिंग हायड्रेशन ऑफ अल्काइन. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन बाय युजिंग हायड्रेशन ऑफ अल्काइन. माहिती आपल्याला हायड्रेशन मीन्स काय? एकदम सोपं. हायड्रेशन, डिहायड्रेशन माहिती आहे ना? हायड्रेशन मीन्स ऍडिशन ऑफ वॉटर. सगळं हायड्रेशन करायचं म्हणजे काय करायचं मित्रांनो? आपल्याला वॉटरची ऍडिशन करायची. कोणामध्ये? अल्काइन मध्ये. मग अल्काइन माहिती आपल्याला जनरल तुम्ही लिहिता R(C)(CH). कशाची ऍडिशन करायची? वॉटर. मग वॉटर लिहिलं आपण HOH किंवा H2O in presence of 40% H2SO4 and 1% HgSO4. ही महत्वाची कंडिशन आहे. हे रिएजंट पण क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे ते पाठ करा. 40% H2SO4 and 1% HgSO4. माहिती आहे वॉटर त्याचं अनसिमेट्रिकल ब्रेकेज होईल. एक आयन तयार होईल H+, दुसरा आयन तयार होईल OH-. मग हे दोन आयन तयार झाल्यानंतर ह्या दोघांची ऍडिशन करा अक्रॉस द कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. मग जसं आपण इथं विचार केला बघा R. आता इथं जर विचार केला, हा जो लिहिलेला अल्काइन आहे सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? तर हा अनसिमेट्रिकल आहे. मग अनसिमेट्रिकल असेल तर ऍडिशन करा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल. सांगा मार्कोनिकॉफ्स रूल काय सांगतो आपल्याला? Negative part of the reagent is added to that unsaturated carbon which having less number of hydrogen atom. म्हणजे पैसे कोणाला द्या? गरीबाला द्या. पैसे कोणाला द्या? गरीबाला द्या. ज्याच्याकडे कमी हायड्रोजन आहे त्याला निगेटिव्ह पार्ट ऍड करा. निगेटिव्ह पार्ट म्हणजे इलेक्ट्रॉन रिच म्हणतो. इलेक्ट्रॉन रिच ज्याला आपण पैशावाला म्हणायचं. मग पैशावाल्याने पैसे कोणाला दिले पाहिजे? गरीबाला दिले पाहिजे. मग इथं बघा याच्याकडे एक हायड्रोजन आहे, याच्याकडे एक पण नाही आहे. मग OH- ह्या कार्बन कडे जाईल. असं तयार होईल इथं RCOH. ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड CH चा CH2. आता मला सांगा मित्रांनो, डबल बॉन्डेड कार्बनला OH आहे. OH म्हणजे अल्कोहोल. डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच असेल तर त्याला व्हिनिल अल्कोहोल म्हणणार. काय म्हणणार? व्हिनिल अल्कोहोल. ज्याचं आपण आता करणार टॉटोमरायझेशन. सांगा टॉटोमरायझेशन करायचं म्हणजे काय करायचं मित्रांनो? तर यामधल्या डबल बॉन्डची पोझिशन बदलायची. हा हायड्रोजन इकडे घेऊन जायचा आणि हा डबल बॉन्ड इकडे आणायचा. म्हणजे तयार होईल इथं R. आता कार्बन आणि ऑक्सिजन डबल बॉन्ड होईल. डबलचा इकडे सिंगल होईल. CH2 चा CH3 होईल. काय तयार झाला मित्रांनो? कीटोन तयार झाला. काय तयार झाला इथं? कीटोन. एकदम सोपं. काय करतोय आपण इथं? तर मी एक्झाम्पल घेतलं CH2 डबल बॉन्ड CH2. सॉरी अल्काइन घ्यायचं आपल्याला. अल्काइन मध्ये काय असतो माहिती ना आपल्याला? अल्काइन मध्ये असतो ट्रिपल बॉन्ड. मग आपण अल्काइन घेतला. एक कार्बन असलेला असतो का अल्काइन? सांगा एक कार्बन असलेला अल्काइन आहे का? तर नाही. 2 कार्बन असलेला अल्काइन घेतला आपण CH ट्रिपल बॉन्ड CH. यामध्ये ऍडिशन केली आपण वॉटर इन प्रेझेन्स ऑफ 40% H2SO4 and 1% HgSO4. आता बघा हा जो अल्काइन आहे CH ट्रिपल बॉन्ड CH, ज्याचं कॉमन नेम ऍसिटिलीन आहे. IUPAC नेम त्याचं इथाइन आहे. त्यामध्ये वॉटर ऍड करायचा. आता हा सिमेट्रिकल आहे. मग इथं काही भांडणं होणार नाही. कोणाला कोणता पार्ट ऍड करा. मग आपण हा पहिला पार्ट आहे CH, त्याला हायड्रोजन ऍड केला. CH चा CH2 झाला. ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड. मग ह्या CH ला ऍड केला आपण OH. याला पण म्हणणार व्हिनिल अल्कोहोल. याचं काय करा? टॉटोमरायझेशन करा मित्रांनो.
यातला H असा इथं घ्या आणि हा डबल बॉन्ड इकडं घ्या, मग CH2 चा होईल CH3, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड आणि हा CHO. काय तयार झालं मित्रांनो इथं ऍसिटल्डेट. काय तयार झाला ऍसिटल्डेट. इथं आपण असं घेतलं CH3C ट्रिपल बॉन्ड CH, कशाची ऍडिशन केली वॉटर, सेम रिएजंट घेतला. सांगा आता हा सिमेट्रिकल का अनसिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल. मग OH तुम्ही कुठे लिहिणार कार्बनला CH3COH डबल बॉन्ड CH2. त्याचं काय केलं मित्रांनो आपण टॉटोमरायझेशन. आता काय करा हा H इथं घ्या, हा डबल बॉन्ड इथं घ्या, म्हणजे तुम्ही लिहिणार CH3C डबल बॉन्ड CH3. कोणता कीटोन मित्रांनो ऍसिटोन. तर ही जी मेथड आहे या मेथडने सगळे कीटोन तयार होता. सगळे काय तयार होता कीटोन. फक्त या मेथडने एकच अल्डिहाइड तयार होतो आणि तो अल्डिहाइड कोणता मित्रांनो ऍसिटल्डेट. कोणता ऍसिटल्डेट. बाकी अल्डिहाइड तयार होणार नाही, बाकी सगळे कीटोन तयार होतील, फक्त एकच अल्डिहाइड तयार होईल कोणता ऍसिटल्डेट. ज्या मेथडचं नाव आहे हायड्रेशन ऑफ अल्काइन. तर माझ्या मते समजले सगळ्यांना. अल्काइन, ज्या अल्काइनचं हायड्रेशन करायचं कसं, हायड्रेशन म्हणजे वॉटरची ऍडिशन करायची, कुठं करायची ट्रिपल बॉन्डेड कार्बनला करायची. कशी करायची ते कळालं आपल्याला. एकाला OH दुसऱ्याला H, पण H कोणाला OH कोणाला तर कळल. सिमेट्रिकल अल्काइन असेल काही अडचण नाही, पण अनसिमेट्रिकल अल्काइन असेल ऍडिशन करा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल. क्लिअर. मेथड कळाली सगळ्यांना. त्यानंतर नेक्स्ट मेथड असणार आहे वा प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन बाय युजिंग एसाइल क्लोराइड. कोणाचा यूज करायचा असाइल क्लोराइड, किंवा ज्याला तुम्ही ऍसिड क्लोराइड पण म्हणणार मित्रांनो. तर अगोदर ही एक रिॲक्शन लक्षात घ्या. आपण घेतला ग्रिग्नार्ड रिएजंट, ज्याची कॅडमियम क्लोराइड सोबत रिॲक्शन केली, डाय अल्किल कॅडमियम तयार झाला. दोन अल्किल आणि हा कॅडमियम, डाय अल्किल कॅडमियम, आणि नंतर हा MgXCl. आता ही नाही लक्षात राहिली तरी काही हरकत नाही. तुम्ही लक्षात काय ठेवायचं तर जो ऍसिड क्लोराइड आहे त्या ऍसिड क्लोराइडची रिॲक्शन केली तुम्ही डाय अल्किल कॅडमियम सोबत. मग ह्या दोन ऍसिड क्लोराइड मधले दोन्ही क्लोरीन काढून इथं 2 R घ्यायचे, म्हणजे इथं तयार होईल 2RC डबल बॉन्ड R. दोन मॉलिक्यूल कोणाचे मित्रांनो कीटोनचे, आणि प्लस तयार होईल CdCl2. आता एकदम सोपं, एकदम म्हणजे एकदम सोपी रिॲक्शन आहे. सांगा मी म्हटलं मला असं तयार करायचं आहे 2CH3C डबल बॉन्ड CH3 म्हणजे डायमिथिल कीटोन. मग आपल्याला कळालं एक R कुठं या ऍसिड क्लोराइड मध्ये आणि एक कुठं डाय अल्किल कॅडमियम मध्ये. मग इथं लिहायचं तुम्ही 2CH3C डबल बॉन्ड Cl आणि प्लस इथं लिहायचं CH3 ट्वाइस CD. सांगा मग मी असं घेतलं 2CH3C डबल बॉन्ड Cl आणि इथं लिहिला C2H5 ट्वाइस CD. तुम्ही सांगायचं कोणतं प्रोडक्ट तयार होईल. बघा ऍसिटिल क्लोराइड आणि डायइथिल कॅडमियम घेतला, कोणता प्रोडक्ट तयार होईल सांगा, पटपट कमेंट करा. कोणता कीटोन तयार होईल ते सांगा. वेदांगने बरोबर सांगितले. वेदांगने एकदम करेक्ट आन्सर सांगितलंय. कोणता कीटोन तयार होईल त्याचं नाव सांगितलंय. बाकीच्यांनी पण पटकन नाव सांगायचे. नूतन माले पण बरोबर सांगताय. ऋतुजा भुजाडेने पण बरोबर सांगितलंय. सृष्टी साठे पण बरोबर सांगताय. कोणता कीटोन तयार होईल बघा मित्रांनो. इथं आपण लिहिला 2 नंतर CH3 नंतर C डबल बॉन्ड O आणि हा ग्रुप लिहायचा C2H5 इथिल मिथिल कीटोन. काय तयार होईल इथिल मिथिल कीटोन.
1 2 3 4 4 कार्बन आहे, याचा अर्थ याचं नाव तुम्ही लिहू शकता ब्युटेनोन. काय? ब्युटेनोन. तुमच्या तुम्ही प्रोपेन 2 सांगितलं, प्रोपेन 2 ने तयार होणार, इथं ब्युटेनोन तयार होईल. कोण? ब्युटेनोन. कळालं सगळ्यांना हे आता? तर बघा मित्रांनो, हा जो ऍसिड क्लोराईड आहे तोच ऍसिड क्लोराईड आपण असं जर घेतला RC डबल बॉन्ड Cl, याची आपण रिॲक्शन केली हायड्रोजन सोबत, कॅटॅलिस्ट घेतला पॅलॅडियम अँड बॅरियम सल्फेट. कोण घेतला? पॅलॅडियम अँड बॅरियम सल्फेट. तर बघा यातला Cl निघून जाईल, त्याऐवजी एक H येईल, म्हणजे असा तयार होईल RC डबल बॉन्ड H आणि प्लस यातला एक H, यातला एक Cl, HCl. काय तयार झाला मित्रांनो? अल्डिहाइड. जसं ऍसिड क्लोराईड सोबत रिॲक्शन केली तर कीटोन तयार होत होता, आणि आपण आता काय केलं, हा जो ऍसिड क्लोराईड आहे त्याची आपण डाय अल्किल कॅडमियम सोबत रिॲक्शन केली तर कीटोन तयार झाला, आणि हा ऍसिटिल क्लोराईड आहे याचं आपण रिडक्शन केलं. काय केलं मित्रांनो? रिडक्शन केलं बाय युजिंग कॅटॅलिस्ट पॅलॅडियम अँड बॅरियम सल्फेट. काय तयार होतो? अल्डिहाइड तयार होतो. मग मी जसं घेतला CH3C डबल बॉन्ड Cl प्लस H2 पॅलॅडियम अँड बॅरियम सल्फेट. काय तयार होईल मित्रांनो? CH3C डबल बॉन्ड H. मग मला सांगा, मला असं तयार करायचं आहे एरोमॅटिक रिंग, पुढं C डबल बॉन्ड H, ज्याचं नाव आहे बेन्झाल्डेहाइड. तुम्ही सांगायचं पटकन. बेन्झाल्डेहाइड तयार करायचा तर आपल्याला कोणता क्लोराईड घ्यावा लागेल? ऍसिड क्लोराईड कोणता घ्यावा लागेल? त्याचं रिडक्शन करावं लागेल. पण कोणत्या ऍसिड क्लोराईडचं रिडक्शन केलं म्हणजे बेन्झाल्डेहाइड तयार होईल? सांगा पटकन. बेन्झाल्डेहाइड तयार करायचा कोणापासून तयार होईल? फक्त काय करायचं मित्रांनो, इथं Cl ऐवजी H घेतला, मग H ऐवजी Cl घ्यायचा, मग H ऐवजी Cl घेतला म्हणजे एरोमॅटिक रिंग ऍज इट इज, समोर लिहिणार C डबल बॉन्ड Cl. सर बरोबर होतं, आम्हाला पण येत होतं, पण त्याचं नाव काय हे माहित नव्हतं. असं काही अडचण आहे? तर बघा मित्रांनो, नाव काय याचं? तर याचं नाव आहे बेन्झॉइल क्लोराईड. काय नाव याचं? बेन्झॉइल क्लोराईड प्लस H2 गॅस. कॅटॅलिस्ट कोणता? पॅलॅडियम अँड बॅरियम सल्फेट. आता बरं हे जाऊ द्या, या रिॲक्शनला एक स्पेशल नाव आहे, नेम रिॲक्शन. हे रुच्याने बरोबर सांगितलं होतं ह्या क्वेश्चनचा आन्सर. आता मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा, ह्या रिॲक्शनचं नाव काय? या रिडक्शनला एक पर्टिक्युलर नाव आहे, सृष्टीने पण बरोबर सांगितलं होतं. सांगा ह्या रिॲक्शनचं नाव सांगा. ह्या रिडक्शनला आपण एक स्पेशल नाव दिलं होतं, रुच्याने बरोबर सांगितलंय. तर ही जी रिॲक्शन आहे मित्रांनो, ह्या रिॲक्शनचं नाव आहे रोझेनमन रिडक्शन. काय म्हणता या रिॲक्शनला? रोझेनमन रिडक्शन. क्लिअर? कळालं सगळ्यांना? मग आता ऍसिड क्लोराईड पासून किंवा असाइल क्लोराईड पासून आपण अल्डिहाइड आणि कीटोन कसे तयार करणार? अल्डिहाइड तयार करायचे समीक्षा शेलार, समीक्षा मोरे, सृष्टी साठे बरोबर सांगितलंय त्यांनी पण. जर तुम्ही अल्डिहाइड तयार करायचा, रिडक्शन करा. कोणतं रिडक्शन? सांगा. हे रिडक्शन कोणतं केलं जातं? तर याला रोझेनमन रिडक्शन. रुच्या विचारताय स्टेफन रिडक्शन, स्टेफन रिॲक्शन पुढे येते आणखी, आपण तो पण पार्ट घेणार आहे. हे कळालं सगळ्यांना इथपर्यंत? त्यानंतर नेक्स्ट जो असणार आहे बाय युजिंग अल्किल नायट्राइल. काय? अल्किल नायट्राइल, किंवा त्याला तुम्ही अल्किल सायनाइड म्हणणार. काय म्हणणार त्याला? अल्किल सायनाइड. तर बघा मित्रांनो, अल्किल सायनाइडचा यूज करून आपण आता अल्किल सायनाइडचा यूज करून आता जो अल्किल सायनाइड आहे त्यालाच आपण अल्केन नायट्राइल म्हणणार मित्रांनो. काय म्हणणार त्याला? अल्केन नायट्राइल. आता ही रिॲक्शन किती पण मोठी असू द्या, तुम्हाला एकदम शॉर्टकट मी रिॲक्शन सांगतो. जो अल्किल सायनाइड आहे त्या अल्किल सायनाइडचं जर आपण रिडक्शन केलं बाय युजिंग रिड्युसिंग एजंट SnCl2/HCl. आता 2 स्टेप मध्ये रिॲक्शन होते, पण तुम्ही 2 स्टेप वगैरे काहीच लक्षात ठेवू नका, तुम्हाला आन्सर पर्यंत पटकन पोहोचायचंय.
तर काय करा, फक्त जो सी ट्रिपल बॉन्ड एन आहे मित्रांनो त्याचा डायरेक्ट लिहून टाका सी डबल बॉन्ड एच. फिक्स मध्ये तुम्ही एका सेकंदात आन्सर पर्यंत पोहोचता. हे बाकी काहीच बघत बसू नका. अल्किल सायनाइड ज्याचं रिडक्शन केलं आपण स्टेनस क्लोराइड आणि HCl चा यूज करून, काय तयार झाला, अल्डिहाइड. कसा, तर जिथं सी ट्रिपल बॉन्ड एन आहे त्याचा सी डबल बॉन्ड एच. मग मी म्हटलं एच सी ट्रिपल बॉन्ड एन घेतला. सांगा नाव काय याचं, हायड्रोजन सायनाइड किंवा फॉर्मोनायट्राइल म्हणता याला. मग याचं रिडक्शन केलं, मग तुम्ही लगेच सांगणार सर एच सी डबल बॉन्ड एच फॉर्मॅल्डिहाइड. मी म्हटलं CH3 सी ट्रिपल बॉन्ड एन घेतला. मिथिल सायनाइड किंवा याला इथेन नायट्राइल म्हणणार. मग यापासून याचं रिडक्शन केलं का तुम्ही लगेच सी ट्रिपल बॉन्ड एन ऐवजी काय लिहा सी डबल बॉन्ड एच. कोणता अल्डेहाइड, ऍसिटाल्डेहाइड. मग मी म्हटलं CH3 CH2 सी ट्रिपल बॉन्ड एन. मग आपल्याला लगेच आन्सर आलं पाहिजे CH3 CH2 सी डबल बॉन्ड एच. माझ्यामध्ये काही अडचण नसावी. हे असं कळालं, हे काही लक्षात ठेवायची गरज नाही मित्रांनो. एवढं सगळं लक्षात ठेवण्याच्या नादात आपण बऱ्याच गोष्टी विसरून जातो. त्यापेक्षा सिंपल लक्षात घ्या, कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड आहे तो कन्वर्ट करा अल्डिहाइड मध्ये. मग मला कोण सांगल, ह्या मेथडने मला असा तयार करायचा आहे बेन्झाल्डेहाइड. सांगा बेन्झाल्डेहाइड तयार करायचा असेल तर मी कोणाचं रिडक्शन करणार, सांगा कोणाचं रिडक्शन करणार, बेन्झाल्डेहाइड तयार करायचं आहे मला. हे बघत बसू नका, हे बोर्ड साठी होतं, एवढं डिटेल बोर्ड साठी लिहायचं होतं आपल्याला एंट्रन्स साठी. वेदांग सदावर्ते बेन्झिल नायट्राइल सांगितले, सांगण्याचा बरोबर प्रयत्न केलाय, फक्त नाव थोडंसं चुकलंय. बेन्झीन नायट्राइल, हा हे बरोबर आहे, बेन्झीन नायट्राइल बरोबर आहे. समीक्षा शेलार बेन्झो नायट्राइल सांगताय, ओम शेळके बेन्झीन नायट्राइल सांगताय. म्हणजे वेगवेगळे आन्सर आले बा. बेन्झिल नायट्राइल, बेन्झो नायट्राइल, बेन्झीन नायट्राइल. तर एकदम सोपं आहे बघा मित्रांनो. अल्डिहाइड जो आहे त्या अल्डिहाइड ऐवजी काय घ्यायचं आपल्याला एवढं जरी कळालं, अल्डिहाइड तयार करायचा सायनाइड पासून, तर जिथं सी डबल बॉन्ड एच आहे त्याऐवजी लिहा सी ट्रिपल बॉन्ड एन. सगळ्यांना हेच सांगायचं होतं. आता याचं नाव बघा, तर याचं नाव मित्रांनो, याचं जर IUPAC नेम बघितलं तर सायनोबेन्झीन आहे. काय नाव याचं, सायनोबेन्झीन. आणि कॉमन नेम बघितलं तर ही रिंग आहे मित्रांनो, ज्या रिंगला तुम्ही फिनिल म्हणता, म्हणून याचं नाव फिनिल सायनाइड असं येईल. काय नाव याचं, फिनिल सायनाइड, किंवा त्याला आपण बेन्झीन नायट्राइल म्हणणार. काय म्हणणार मित्रांनो याला, बेन्झीन नायट्राइल. बेन्झो नाही हा बघा, सायनोबेन्झीन एक नाव आहे, फिनिल सायनाइड एक नाव आहे, आणि बेन्झीन नायट्राइल एक नाव आहे. हे वेगवेगळे नाव आहेत त्याची. रिॲक्शन तर कळाली सगळ्यांना. सी ट्रिपल बॉन्ड एन आला, त्याचं रिडक्शन म्हटलं का तुम्ही लगेच लिहून टाकायचं सी डबल बॉन्ड एच. क्लिअर. आता आपल्याला इथे लक्षात घ्या महत्वाचं, जो सायनाइड आहे त्या सायनाइड मध्ये जर डबल बॉन्ड असेल, त्या सायनाइड मध्ये काय असेल मित्रांनो, डबल बॉन्ड असेल, तर डबल बॉन्ड असलेल्या सायनाइडचं जर आपण रिडक्शन करायचं ठरवलं, तर मित्रांनो इथं रिडक्शन होण्यासाठी दोन ग्रुप आहे. एक सायनाइड ग्रुप पण आहे आणि एक डबल बॉन्ड पण आहे. मग असं दोन ग्रुपचं जर रिडक्शन करायचं, तर मग ह्या रिड्युसिंग एजंटला प्रश्न पडेल, सर याचं रिडक्शन आणि दोघांचं जर रिडक्शन केलं तर काय होईल, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होईल आणि सायनाइडचं रिडक्शन झालं अल्डिहाइड होईल. पण आता आपल्याला स्पेसिफिक रिडक्शन करायचंय. स्पेसिफिक म्हणजे आपल्याला फक्त सायनाइड ग्रुपचं रिडक्शन करायचंय, डबल बॉन्डचं रिडक्शन होऊ द्यायचं नाहीये. म्हणजे आपल्याला डबल बॉन्ड आहे तसंच राहू द्यायचं आहे मित्रांनो, फक्त सायनाइडचं रिडक्शन करायचं. आणि ते रिडक्शन करण्यासाठी मग आपण रिड्युसिंग एजंट घेतो डायबल एच. कोणता मित्रांनो, डायबल एच. त्याला डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड काय म्हणता, डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. याचा यूज करून जर आपण रिडक्शन केलं मित्रांनो, जसं आपण इथं जो सायनाइड घेतला होता 1 2 3 4 5 कार्बन होते 5 म्हणून पेन,
डबल बॉन्ड होता 3 आणि 4 मध्ये म्हणून 3 इन आणि पुढे लिहिला नायट्राइल. काय नाव त्याचं बघा, पेंट 3 इन नायट्राइल. मग याचं रिडक्शन केलं, डबल बॉन्ड आहे तसाच राहिला, सायनाइडचा झाला अल्डिहाइड ग्रुप, मग याचं नाव पेंट 3 इनल. सांगा मग डायबल एचचा रूल काय हे कळालं का? डायबल एच हा काय करतो, जे अनसॅच्युरेटेड सायनाइड आहे त्या अनसॅच्युरेटेड सायनाइड मधल्या फक्त सायनाइड ग्रुपचं रिडक्शन करतो, डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही. डबल बॉन्ड ऍज इट इज येतो आपल्याला प्रोडक्ट मध्ये. कळालं सगळ्यांना? त्यानंतर बघा आता जो अल्किल सायनाइड आहे किंवा अल्किल नायट्राइल आहे याच्यापासून आपण अल्डिहाइड तयार केला रिडक्शन करून. आता आपल्याला तयार करायचा कीटोन. एकदम सोपी रिॲक्शन ही, पण काय करायचं बा, आपल्याला जो अल्किल सायनाइड आहे त्या अल्किल सायनाइडची रिॲक्शन करायची ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत. कोणासोबत मित्रांनो? ग्रिग्नार्ड रिएजंट. माहिती मग आपल्याला ड्राय इथर घेतो आपण, ग्रिग्नार्ड रिएजंट आला का लगेच ड्राय इथर. मग आता एकदम सोपं आहे, हा आर आपण ह्या कार्बनला ऍड करणार, ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड होईल. मग इथं सी इथं ऍड झाला आर, ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड इथं एन, त्याला अटॅच करा MgX. हा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तयार झाला. काय तयार झालं मित्रांनो? मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. ज्या मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आपण आता हायड्रोलिसिस करू बाय युजिंग ऍसिड. तर एकदम सोपं मित्रांनो, काय करा, हा पार्ट काढून टाका आणि त्याऐवजी ओ लिहायचं, RC डबल बॉन्ड R. काय तयार झाला इथं? कीटोन. काय तयार होतो? कीटोन. क्लिअर? हे कळालं सगळ्यांना आता? आता हे पण एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो मी तुम्हाला, एवढं पूर्ण लिहित बसायचीच गरज नाही. सांगा आता हा जो कीटोन तयार झाला त्याच्यात 2 R आले. 2 R कुठून आले? एक सायनाइड मधून आला आणि एक ग्रिग्नार्ड रिएजंट मधून आला. एवढं कळालं का आपलं आन्सर आलं एका सेकंदातच. कसं बा? CH3C ट्रिपल बॉन्ड N. कोण? मिथिल सायनाइड. मी म्हटलं CH3MgBr. मग आपल्याला लगेच आन्सर तयार पाहिजे. सर CH3 सांगा प्रोडक्ट काय? CH3C डबल बॉन्ड CH3. हे दोन्ही R घ्यान मध्ये C डबल बॉन्ड O लिहा. मग मी असं लिहिलं CH3C ट्रिपल बॉन्ड N आणि इकडे लिहिला C2H5MgI. मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे सर इथं मिथिल इथं इथिल आहे, मग तयार होईल CH3C डबल बॉन्ड C2H5. इथिल मिथिल कीटोन. कोणता? इथिल मिथिल कीटोन. सांगा मग मला असं तयार करायचं, मी काय घेतला, ही ॲरोमॅटिक रिंग घेतली म्हणजे सायनोबेन्झीन घेतला आणि या सायनोबेन्झीनची रिॲक्शन केली इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड सोबत. सांगा आता इथं कोणता कीटोन तयार होईल? बघा ही ॲरोमॅटिक रिंग ऍज इट इज, ॲरोमॅटिक रिंग ऍज इट इज. परत मध्ये C डबल बॉन्ड ह्या साईडला C2H5. इथिल फिनिल कीटोन. कोणता? इथिल फिनिल कीटोन. आणि शॉर्टकटच लक्षात घ्या मित्रांनो, खूप रिॲक्शन आहे त्यामुळे सगळ्याच डिटेल मध्ये करत बसले तर आन्सर येणार नाही. मी जसं शॉर्टकट सांगितलं, फक्त असे 2 ग्रुप बघा आणि पटपट आन्सर लिहित चला, एकदम सोपं जाईल तुम्हाला ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर. नाही तर टोटल डिटेल मध्ये रिॲक्शन लिहित बसले तर आपलं आन्सर पर्यंत आपण लवकर पोहोचणार नाही. आन्सर तसं पण येईल पण आपण तेवढी गरज नाही मित्रांनो, आपल्याला सेकंदात आन्सर आणायचे. कळालं? सांगा अल्किल सायनाइड पासून अल्डिहाइड कसा, कीटोन कसा तयार होईल. त्यानंतर इस्टर पासून आपल्याला अल्डिहाइड तयार करायचा मित्रांनो. इस्टर लिहिला आपण RC डबल बॉन्ड OR. परत तोच रिड्युसिंग एजंट घेतला डायबल H. कोणता? डायबल H. मग RC डबल बॉन्ड H अल्डिहाइड आणि उरलेला बघा ROH. अल्डिहाइड तयार होईल आणि एक काय तयार होईल मित्रांनो? अल्कोहोल तयार होईल. जसं मी इथं घेतला CH3C डबल बॉन्ड OC2H5. कोणता रिड्युसिंग एजंट घेतला? डायबल H. सांगा तुम्ही प्रोडक्ट सांगा. ही रिॲक्शन कळाली तर याचं प्रोडक्ट पटकन सांगा. सांगा ही रिॲक्शन कळाली तर ह्या रिॲक्शनचं प्रोडक्ट सांगायचं. वेदांगने बरोबर सांगितले.
वेदांग सदावर्ते बरोबर सांगतोय. ऋतुजा भुजाडेने पण बरोबर सांगितलंय. पटपट बाकीच्यांनी पण सांगायचंय. सार्थक कवडे चुकले तुमचं. फॉर्मॅलिडेट नाही तयार होणार इथं. फॉर्मॅलिडेटचा काही प्रश्नच नाही. देवयानीने सांगितलंय बरोबर. कोणतं अल्डेहाइड तयार होईल? तर बघा मित्रांनो काय तयार होईल इथं. CH3C डबल बॉन्ड OH आणि दुसरा C2H5OH. क्लिअर? ब्युटेनल सांगितलंय सृष्टी. ब्युटेनल कसं तयार होईल इथं? ब्युटेनलचा काही प्रश्न नाहीये. तर इथपर्यंतच्या मेथड कळाल्या आपल्याला. बाय युजिंग अल्कोहोल, बाय युजिंग अल्किन, बाय युजिंग अल्काइन, नंतर बाय युजिंग असाइल क्लोराइड, त्यानंतर बाय युजिंग अल्किल सायनाइड, बाय युजिंग इस्टर. त्यानंतर बघा मित्रांनो काही आता आपल्याला ॲरोमॅटिक अल्डिहाइड किंवा ॲरोमॅटिक कीटोन तयार करायची. आता हे पण शॉर्टकटच लक्षात घ्या. इकडे लक्ष द्या. तर त्यातली पहिली रिॲक्शन आहे इटार्ड रिॲक्शन. काय नाव रिॲक्शनचं मित्रांनो? इटार्ड रिॲक्शन. आणि ही पण एक्झामिनरची आवडती रिॲक्शन. खूप रिॲक्शन त्यांची आवडते असतात, म्हणजे त्यावरच जास्त क्वेश्चन येतात. तशी ही इटार्ड रिॲक्शन पण त्यांची आवडीची रिॲक्शन आहे. आता महत्वाचं लक्षात घ्या. इटार्ड रिॲक्शन ही यूज केली जाते बेन्झाल्डेहाइड तयार करण्यासाठी. काय तयार करण्यासाठी? बेन्झाल्डेहाइड. इटार्ड रिॲक्शन मध्ये बेन्झाल्डेहाइड तयार केला जातो टोल्युइन पासून. कोणापासून? टोल्युइन पासून. मग टोल्युइन म्हणजे माहिती मित्रांनो आपल्याला, ही बेन्झीन रिंग, त्यातला एक हायड्रोजन काढला आणि CH3 घेतला. मग एकदम सोपं लक्षात घ्या. इटार्ड रिॲक्शन मध्ये काय घेतलं जातं? टोल्युइन घेतला जातो. त्या टोल्युइन मधला CH3 कन्वर्ट केला जातो CHO मध्ये. बाकी प्रश्न संपला. बाकी विचारच करू नका. हे काय झालं सर, हे मध्ये हे काही घेणे राहिला, हे बोर्डला होतं. आता आपल्याला बोर्डची गरज नाहीये. फक्त तुम्ही लक्षात घ्या टोल्युइन मधला CH3 ग्रुप कन्वर्ट झाला CHO मध्ये. रिॲक्शनचं नाव इटार्ड रिॲक्शन. मग आपल्याला थोडी आयडिया आली पाहिजे. CHO झाला याचा अर्थ याच्यातले हायड्रोजन निघाले, ऑक्सिजन आला, याचा अर्थ सर काय झालं इथं? तर ऑक्सिडेशन झालं, असं आपल्याला कळालं पाहिजे. ऑक्सिजन आला याचा अर्थ ऑक्सिडेशन झालं. मग तुम्हाला विचारलं इटार्ड रिॲक्शन मध्ये काय होतं, तर तुम्ही सांगणार सर टोल्युइनचं ऑक्सिडेशन होतं. टोल्युइन मधला मिथिल ग्रुप कन्वर्ट होतो फॉर्मिल ग्रुप मध्ये. टोल्युइन हा कन्वर्ट होतो बेन्झाल्डेहाइड मध्ये. प्रश्नांक असा विचारतात यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट घेतला जातो. तर मग तुम्ही हे दोन पाठ करून ठेवा. क्रोमिल क्लोराइड आणि ऍसिटिक अनहायड्राइड. सांगा इटार्ड रिॲक्शन पटपट काय काय लक्षात घ्या. इटार्ड रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट कोण? टोल्युइन. प्रोडक्ट कोण? बेन्झाल्डेहाइड. कोणती रिॲक्शन? ऑक्सिडेशन. ऑक्सिडायझिंग एजंट कोणते यूज केले जातात? क्रोमिल क्लोराइड आणि ऍसिटिक अनहायड्राइड. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. काही वेळा फॉर्म्युला विचारतात ते CrO2Cl2 आणि हा ऍसिटिक अनहायड्राइड. एवढं कळालं की ही रिॲक्शन संपली. क्लिअर? कळालं सगळ्यांना? इटार्ड रिॲक्शन. त्यानंतर बघा कमर्शियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डेहाइड, ज्यामध्ये पण टोल्युइन घेतला जातो, ज्याचा अगोदर क्लोरिनेशन केला जातो. मित्रांनो क्लोरिनेशन केल्यानंतर ह्या मिथिल ग्रुप मधला हायड्रोजन निघून क्लोरीन येतो. 2 क्लोरीन आले सेम कार्बनला, याचा अर्थ जेमिनल डायहालाइड तयार झाला, ज्याचं नाव आहे बेन्झल क्लोराइड. आणि याचा हायड्रोलिसिस. इथून पुढची स्टेप मी इकडे समजून सांगतो. तर बघा मित्रांनो हा जो बेन्झल क्लोराइड आहे, त्या बेन्झल क्लोराइड मध्ये असं आहे ClClCl. मग ऍक्च्युअली याचा हायड्रोलिसिस केलं जातं. हायड्रोलिसिस केल्यानंतर ह्या बेन्झल क्लोराइड मधले दोन्ही Cl निघतात आणि Cl निघून असे 2 OH येतात. आणि याचं जर आपण डिहायड्रेशन केलं म्हणजे OH आणि H असा H2O काढून टाकला तर काय तयार होईल मित्रांनो? बेन्झाल्डेहाइड. काय तयार होईल इथं? बेन्झाल्डेहाइड. क्लिअर? ही कमर्शियल मेथड आहे. ज्या कमर्शियल मेथड मध्ये पण टोल्युइन पासून तयार केला जातो बेन्झाल्डेहाइड. काय केलं जातं? त्याचं क्लोरिनेशन केलं जातं, नंतर हायड्रोलिसिस केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे बघा गॅट्रोमॅन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. काय नाव रिॲक्शनचं मित्रांनो? गॅट्रोमॅन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन, ज्यामध्ये बेन्झीन कन्वर्ट केला जातो बेन्झाल्डेहाइड मध्ये. फॉर्म्युलेशन याचा अर्थ फॉर्म्युल ग्रुप येतो मित्रांनो इथं CHO. कोणता रिएजंट? कार्बन मोनॉक्साइड आणि HCl.
बेन्झीन पासून काय तयार होतो, बेन्झाल्डेहाइड. म्हणजे ह्या बेन्झीन रिंग मध्ये कोणता ग्रुप इंट्रोड्यूस होतो मित्रांनो, तर फॉर्मिल ग्रुप इंट्रोड्यूस होतो. काय नाव रिॲक्शनचं, गॅट्रोमॅन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. त्यानंतर फ्युडल क्राफ्ट असायलेशन आहे, ज्यामध्ये बेन्झीनची रिॲक्शन ऍसिटिल क्लोराईड सोबत केली. मग यातला H आणि यातला Cl असा HCl निघून गेला. इथं आला C डबल बॉन्ड CH3, एक ॲरोमॅटिक कीटोन तयार झाला ज्याचं नाव आहे ॲसिटोफिनॉन. काय नाव मित्रांनो त्याचं, ॲसिटोफिनॉन. आणि रोझेनमन रिडक्शन आत्ताच बघितले आपण, बेन्झोइल क्लोराईड, हायड्रोजन गॅस कॅटॅलिस्ट, पॅलेडियम अँड बेरियम सल्फेट, क्लोरीन निघून H आला, बेन्झाल्डेहाइड तयार झाला. तर ह्या काही रिॲक्शन होत्या ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन तयार करण्याच्या. माझ्या मते समजले. आणि मेन मी जसं सांगितलं तेवढंच लक्षात घ्या, बाकी काही जास्त करायची गरज नाहीये, त्यावरतीच क्वेश्चन विचारले जातात. तर एवढ्या प्रिपरेशन मेथड होत्या अल्डिहाइड आणि कीटोनच्या. त्यानंतर काही फिजिकल प्रॉपर्टी बघा अल्डिहाइड आणि कीटोनच्या, जसं ज्यामध्ये ते सांगतात फॉर्मॅल्डिहाइड इज गॅस ॲट रूम टेम्परेचर. फॉर्मॅल्डिहाइड हा काय मित्रांनो, गॅस आहे रूम टेम्परेचरला. अँड हॅज इरिटेशन ऑर्डर, म्हणजे थोडासा बॅड स्मेल आहे त्याचा, डोकं दुखण्यासारखा स्मेल आहे. ॲसिटल्डिहाइड इज एक्स्ट्रीमली होलाटाईल कलरलेस लिक्विड. बघा फॉर्मॅल्डिहाइड गॅस आहे, ॲसिटल्डिहाइड हा लिक्विड आहे. कसा लिक्विड आहे, होलाटाईल आणि कलरलेस. हायर अल्डिहाइड्स हॅव प्लेझंट ऑर्डर, पण जास्त कार्बन असलेले जे अल्डिहाइड आहे त्याचा स्मेल मात्र चांगला आहे. ॲसिटोन इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर अँड हॅज प्लेझंट ऑर्डर, बट मोस्ट ऑफ द हायर कीटोन्स हॅव ब्लँड ऑर्डर्स, म्हणजे त्याचे एवढे स्मेल चांगले नाही आहे. ॲसिटोनचा स्मेल चांगला आहे. ॲसिटोन हा काय मित्रांनो, लिक्विड आहे. ॲज द नंबर ऑफ कार्बन ॲटम गोज ऑन इन्क्रीजिंग, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन गोज ऑन इन्क्रीजिंग. इथं नॉर्मली माहिती आहे आपल्याला, कार्बनचे नंबर ऑफ ॲटम वाढत गेले तर त्याचं मास वाढत जाईल. मास वाढलं म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढल, बॉइलिंग पॉइंट वाढत जाईल. आता महत्वाचं, लोअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आर वॉटर सोल्युबल वेअर ॲज हायर होमोलोगस आर इनसोल्युबल. कमी कार्बन असलेले अल्डिहाइड आणि कीटोन हे सोल्युबल असतात वॉटरमध्ये, जास्त कार्बन असणारे इनसोल्युबल. अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक ॲडिशन दॅन कीटोन. अल्डिहाइड हे जास्त रिॲक्टिव्ह असतात कीटोन पेक्षा. त्याचं कारण आहे मित्रांनो, अल्डिहाइड मध्ये विचार केला तर हा जो कार्बोनिल कार्बन आहे त्याच्या भोवती गर्दी, एक अल्किल ग्रुप आहे, एक हायड्रोजन आहे. आणि कीटोन मध्ये विचार केला मित्रांनो, असे दोन्ही पण अल्किल असतात. गर्दी वाढली, याच्यावरचा अटॅक डिफिकल्ट झाला. म्हणून अल्डिहाइड हे जास्त रिॲक्टिव्ह आहे कोणापेक्षा, कीटोन पेक्षा. तर ह्या काही फिजिकल प्रॉपर्टी होत्या अल्डिहाइड आणि कीटोनच्या. त्यानंतर महत्वाचं आहे बघा, काही रिॲक्शन घ्यायचे आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोनच्या. तर काय म्हणता ते, अल्डिहाइड आर इझिली ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ऍसिड. बघितलंय आपण सुरुवातीलाच, तर ऑक्सिडेशन केलं अल्डिहाइडचं तर तयार होतो कार्बोक्सिलिक ऍसिड. देअरफॉर ऍक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. म्हणजे याचं स्वतःचं काय होतं मित्रांनो, ऑक्सिडेशन होतं. हा समोरच्याचं रिडक्शन करतो, म्हणून कोणता एजंट म्हणून ऍक्ट केला जातो अल्डिहाइड, तर रिड्युसिंग एजंट. त्यानंतर कीटोन डू नॉट कंटेन हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू कार्बोनिल कार्बन, हेन्स दे आर नॉट ऑक्सिडाइज बाय माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. एकदम सोपं आहे. काय म्हणणं आहे त्यांचं, जो अल्डिहाइड आहे त्या अल्डिहाइडचं इझिली ऑक्सिडेशन होतं, तयार होतो कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि जो कीटोन आहे त्या कीटोन मध्ये हा जो कार्बोनिल कार्बन याला हायड्रोजन अटॅच नाही, मग याचं एकदम साधे ऑक्सिडायझिंग एजंट वापरले तर याचं ऑक्सिडेशन होणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला 3 ऑक्सिडायझिंग एजंट लक्षात ठेवायचे. एक फेलिंग सोल्युशन आहे, एक टोलन्स रिएजंट आहे आणि एक शिप्स रिएजंट आहे. फक्त तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट रिॲक्ट विथ. या तिघापैकी कोणाचं नाव दिलं आणि कोणासोबत रिॲक्ट होत नाही, तर आपलं आन्सर फिक्स मध्ये पाहिजे काय, कीटोन. म्हणजे हे जे 3 ऑक्सिडायझिंग एजंट आहे कोणकोणते, फेलिंग सोल्युशन, टोलन्स रिएजंट आणि शिप्स रिएजंट,
हे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करू शकता, कीटोनचं ऑक्सिडेशन करू शकत नाही. मग या तिघापैकी कोणाचं नाव आलं का कोणासोबत रिॲक्ट होतो? अल्डिहाइड सोबत, कीटोन सोबत रिॲक्ट होत नाही. आता इथं जनरल थोडेसे त्यांच्या कंटेंट बद्दल पण क्वेश्चन विचारले जातात. जसं टोलन्स रिएजंट काय तर अमो, निकल, सिल्वर, नायट्रेट. आणि इथे एक अशी आपण अशी टेस्ट ट्यूब जर घेतली तर इथं अशी एक सिल्वर कलरची रिंग तयार होते, म्हणून याला सिल्वर मिरर इज फॉर्म असं म्हणतात. मग विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट फॉर्म सिल्वर मिरर रिंग? मग कोणता तयार करणार नाही? कीटोन तयार करणार नाही, अल्डिहाइड तयार करत. म्हणजे टोलन्स रिएजंट ऍड केला, सिल्वर मिरर टेस्ट किंवा सिल्वर रिंग अशी कुठं तयार होईल? अल्डिहाइड साठी, कीटोन साठी तयार होणार नाही. नंतर शिप्स रिएजंट हा काय तर इट इज कलरलेस सोल्युशन ऑब्टेन बाय पासिंग सल्फर डायऑक्साइड गॅस थ्रू मॅग्नेटा कलर सोल्युशन ऑफ पॅरा रोजा एनिलीन हायड्रोक्लोराईड. यावर पण क्वेश्चन विचारलाय. शिप्स रिएजंट काय तर शिप्स रिएजंट मध्ये पॅरा रोजा एनिलीन आणि पॅरा रोजा एनिलीन हायड्रोक्लोराईड ज्यामधून पास केला जातो सल्फर डायऑक्साइड गॅस. व्हेन अल्डिहाइड इज ऍडेड टू शिप्स रिएजंट द कलरलेस सोल्युशन टर्न पिंक. म्हणजे अल्डिहाइड मध्ये जर आपण ऍड केला शिप्स रिएजंट तर जे अल्डिहाइड कलरलेस आहे त्याचा कलर कसा होतो मित्रांनो? पिंक कलर होतो. सिल्वर मिरर कुठं तयार होते? टोलन्स रिएजंट मध्ये. कोणासाठी? अल्डिहाइड साठी, कीटोन साठी तयार होणार नाही. तर एवढे महत्वाचे पॉइंट इथं लक्षात घ्यायचे ह्या 3 ऑक्सिडायझिंग एजंट बद्दल. त्यानंतर बघा मित्रांनो काही रिॲक्शन अल्डिहाइड आणि कीटोनच्या. तर ऍडिशन रिॲक्शन एकदम सोपं आहे. जसं पहिलं दिलं त्यांनी ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. तर बघा मित्रांनो अल्डिहाइड घेतला आपण RC डबल बॉन्ड H, हायड्रोजन सायनाइड म्हणजे HCl. आता बघा HCl यापासून 2 आयन तयार होतील, एक आयन H+ आणि दुसरा Cn-. तर मग हा Cn- या कार्बनला ऍड करायचा कार्बोनिल कार्बनला असा. डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड O त्याला H ऍड करायचा आणि इथं H जो तयार झाला त्याला म्हणणार अल्डिहाइड सायनोहायड्रिन. जो प्रोडक्ट तयार झाला मित्रांनो काय म्हणायचं त्याला? अल्डिहाइड सायनोहायड्रिन. सोपी रिॲक्शन एकदम. फक्त HCl मधला जो निगेटिव्ह पार्ट आहे Cn- तो कार्बोनिल कार्बनला आणि H लिहायचा ऑक्सिजनला डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड. अल्डिहाइड ऐवजी कीटोन घेतला RC डबल बॉन्ड R प्लस HCl. सेम तसंच करायचं RCr इथं लिहायचा Cn डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड OH. जर याला अल्डिहाइड सायनोहायड्रिन म्हणता तर याला म्हणणार तुम्ही कीटोन सायनोहायड्रिन. काय तयार झाला मित्रांनो? कीटोन सायनोहायड्रिन. कळालं का? अल्डिहाइड घेतला अल्डिहाइड सायनोहायड्रिन, कीटोन घेतला कीटोन सायनोहायड्रिन, फॉर्मॅल्डिहाइड घेतला फॉर्मॅल्डिहाइड सायनोहायड्रिन, ऍसिटाल्डिहाइड घेतला ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन, बेन्झाल्डिहाइड घेतला बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रिन. जसं आता हायड्रोजन सायनाइडची ऍडिशन केली मित्रांनो तशी ऍडिशन करा. सोडियम बाय सल्फाइड, सोडियम बाय सल्फाइड NaH सल्फाइट. या फाइट म्हणजे SO3 फेट, सल्फेट SO4 सल्फाइट SO3. मग अल्डिहाइड घेतला तुम्ही लिहिला RC डबल बॉन्ड H NaH SO3 ऍड केला. एकदम सोपं RCH याला ऍड करायचा SO3H डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड लिहायचा. नंतर O त्या OH ला SO3 Na लिहायचा इथं H लिहायचा SO3 Na आणि इथं OH. अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड आणि कीटोन घेतलं तर असं स्ट्रक्चर होईल RCr इथं SO3 Na इथं येईल OH. कळाले या दोन ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड, नंतर ऍडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड, त्यानंतर ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. तर माझ्या मते ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन ऑलरेडी आपल्याला येते, ते परत नाही मी एक्सप्लेन करणार. इथे शॉर्टकट मध्ये सांगतो. फॉर्मॅल्डिहाइड मध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट ऍड केला प्रायमरी अल्कोहोल, अदर अल्डिहाइड मध्ये ऍड केला सेकंडरी अल्कोहोल आणि कीटोन मध्ये ऍड केला टर्शियरी अल्कोहोल. हे 3 रिएक्शन ऑलरेडी आपण घेतले आहे.
त्यानंतर ऍडिशन ऑफ अल्कोहोल ही रिॲक्शन इथे एक्सप्लेन करतो मी. बघा अल्डिहाइड घेतला, त्या अल्डिहाइडला हिट दिली आपण अल्कोहोल सोबत. मग अल्कोहोल सोबत जर हिट दिली तर याचे दोन आयन, एक RO- आणि एक H+. मग जो RO- आहे तो RO- इथे ऍड करायचा. OR डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड OH. याला हेमी ऍसिटल म्हणतात. काय म्हणता मित्रांनो? याला हेमी ऍसिटल. आणि ह्या हेमी ऍसिटल मध्ये परत आणखी एक अल्कोहोल ऍड केला. एकदम सोपं, यातला OH आणि यातला H काढून टाका. मग RCR. इथं हा एक OR. आता OH आणि H असा H2O निघाला. मग इथं राहिला OR. याला काय म्हणायचं मित्रांनो? ऍसिटल. काय तयार होतं? ऍसिटल. म्हणजे अल्डिहाइड मध्ये जर तुम्ही अल्कोहोल ऍड केलं तर काय तयार होतो? सॉरी, आर नाही आला. हा आर कधी येईल इथं? हे कीटोन साठी. मी इथं आर लिहिला कीटोन, पण मग कीटोनला हेमी ऍसिटल नाही, तर याला हेमी कीटल म्हणणार. काय म्हणणार मित्रांनो? हेमी कीटल. आणि याला ऍसिटल नाही म्हणणार, त्याला आपण कीटल म्हणणार. सेम रिॲक्शन अल्डिहाइड साठी केली तर तुम्हाला असं प्रोडक्ट भेटल. RCH. इथं लिहिणार OR, इथं लिहिणार OR. याला म्हणणार तुम्ही ऍसिटल. कळालं? मग ऍडिशन ऑफ अल्कोहोल आणि ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. त्यानंतर अल्डिहाइड आणि कीटोनच्या काही कंडेन्सेशन रिॲक्शन आहे. एकदम सोपे आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला आता काय लक्षात घ्या, तर हे काही रिएजंट सांगतोय मी, त्या रिएजंटचे फॉर्म्युले आणि नाव लक्षात घ्या. जसं हायड्रॉक्झिल अमाइन आहे NH2OH. हायड्रॅझाईन आहे मित्रांनो NH2NH2. फिनिल हायड्रॅझाईन आहे NH2NH2 आणि PH म्हणजे फिनिल रिंग C6H5. सेमी कार्बेझाईड आहे NH2NHCO NH2 आणि 2,4-DNP म्हणजे 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्रॅझाईन. तर जो फिनिल हायड्रॅझाईन आहे मित्रांनो NH2NH2. मग NH2NH आणि अशी फिनिल रिंग, याला फिनिल हायड्रॅझाईन म्हणतात. त्या फिनिल हायड्रॅझाईन मध्ये 2 नंबर आणि 4 नंबरला जर NO2 ऍड केला तर याला 2,4-DNP म्हणतात. 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्रॅझाईन. आता एकदम सोपी रिॲक्शन आहे. अल्डिहाइड असेल, कीटोन असेल. बघा जसं इथं कीटोन घेतला आणि त्याची रिॲक्शन केली आपण हायड्रॉक्झिल अमाइन सोबत. काय करा? यातला O आणि यातला H2, असा H2O काढून टाका. उरलेला पार्ट बघा R, नंतर हा C, हा R' डबल बॉन्ड आणि यातला उरलेला पार्ट ऍड केला NOH. काय म्हणणार त्याला? ऑक्झाईम. हा कीटोन पासून तयार झाला म्हणून याला कीटॉक्झाईम म्हणा. मग तू म्हणणार सर अल्डिहाइड घेतला तर काय होईल? सेम हीच रिॲक्शन होईल की अल्डिहाइड मध्ये फक्त काय होईल मित्रांनो? RC, इथं लिहिणार H डबल बॉन्ड NOH. अल्डिहाइड पासून तयार झालेल्या ऑक्झाईमला नाव देणार आपण अल्डॉक्झाईम. कीटोन पासून तयार झाला कीटॉक्झाईम, अल्डिहाइड पासून तयार झाला अल्डॉक्झाईम. आता हायड्रॅझाईन घेतला, परत काय करा मित्रांनो? हायड्रॅझाईन म्हणजे NH2NH2. परत यातला H2O काढून टाका आणि बाकी उरलेला पार्ट RCR डबल बॉन्ड NH2. अल्डिहाइड घेतला तर RCH डबल बॉन्ड NH2. काय नाव याचं? याचं अल्डिहाइड हायड्रॅझोन, सॉरी याचं अल्डिहाइड हायड्रॅझोन आणि याचं येईल कीटोन हायड्रॅझोन. नंतर फिनिल हायड्रॅझाईन घेतला, सेम तसंच करा. यातले 2 हायड्रोजन, बघा 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन काढून टाका. प्रोडक्ट तयार होईल. याला कीटोन हायड्रॅझोन म्हणणार. आणि अल्डिहाइड घेतला तर असं तयार होईल बघा RCH डबल बॉन्ड N, नंतर आपण लिहिणार NH आणि इथं C6H5. सेमी कार्बेझाईड घेतला, परत सेम H2 आणि O काढून टाका. डबल बॉन्ड NHCO NH2. कीटोन आहे म्हणून याला कीटोन सेमी कार्बेझोन म्हणणार. अल्डिहाइड घेतला तर सेम असं स्ट्रक्चर येईल, फक्त R ऐवजी H लिहिणार. आणि 2,4-DNP घेतला तरी पण बघा हा O आणि हा H2 काढून टाका. बाकी उरलेला पार्ट याला कीटोन 2,4-डायनायट्रो फिनिल हायड्रॅझोन. आणि ह्या R ऐवजी जर H आला तर अल्डिहाइड 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्रॅझोन. असं तुम्हाला हे फॉर्म्युले आले तर तुम्हाला रिॲक्शन येऊन जाते. सगळ्या रिॲक्शन सेम आहे.
अल्डिहाइड किंवा कीटोन मधला ऑक्सिजन काढायचा आणि ह्या रिएजंट मधला H2 काढून टाकायचा, मग असा H2 निघून जाईल, बाकी पार्ट एकमेकांना जॉईन करायचा. हायड्राझाईन, पहिला हायड्रॉक्झिल अमाइन, हायड्राझाईन, फिनिल हायड्राझाईन, नंतर 2,4-DNP आणि सेमी कार्बॅझाईड. हे किती रिएजंट आहे तर 5 रिएजंट जे अल्डिहाइड आणि कीटोन सोबत कोणते रिएक्शन दाखवतात मित्रांनो, कंडेन्सेशन रिएक्शन. आता कंडेन्सेशन म्हणजे दोघं ऍड करायचे, पण ऍड करताना दोघं मिळून एक मॉलिक्यूल तुम्ही काढून टाकायचं. जसं ऍडिशन मध्ये डायरेक्ट सगळा पार्ट ऍड करता, तसं इथं ऍड करायचा, पण ऍड करताना दोघं मिळून काही पार्ट आपण एक छोटासा मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा. तर कळाले रिएक्शन कोणत्या रिएक्शन, या सगळ्या कंडेन्सेशन रिएक्शन कोणाच्या, अल्डिहाइड आणि कीटोनच्या. त्यानंतर महत्वाची रिएक्शन आहे मित्रांनो हॅलो फॉर्म रिएक्शन. आता हॅलो फॉर्म माहिती आहे आपल्याला, CH3, जसं तुम्ही CHCl3 घेऊ शकता, CHBr3 घेऊ शकता, CHI3 घेऊ शकता. आता एकदम सोपं लक्षात घ्या मित्रांनो, हॅलो फॉर्म रिएक्शन मध्ये नेमकं होतं काय, तर हॅलो फॉर्म रिएक्शन मध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन, अल्डिहाइड किंवा कीटोन हे कन्वर्ट केले जातात हॅलो फॉर्म मध्ये. हॅलो फॉर्म कळतात पण सगळ्यांना, क्लोरो फॉर्म, ब्रोमो फॉर्म किंवा आयोडो फॉर्म, ज्यात 3 हॅलोजन असतात. एकदम सोपं. आता जसे क्वेश्चन विचारले जातात तसंच मी सांगतो. जसं आपल्याला कळालं हॅलो फॉर्म रिएक्शन मध्ये काय होतं, अल्डिहाइड किंवा कीटोन कन्वर्ट केले जातात हॅलो फॉर्म मध्ये. आता ही रिएक्शन कोणते अल्डिहाइड किंवा कोणते कीटोन दाखवता, तर दिस रिएक्शन इज गिवन बाय ऍसिटाल्डिहाइड. अल्डिहाइड मध्ये एकच जण आहे, कोण, ऍसिटाल्डिहाइड. नंतर ऑल मिथिल ऍसिटोन, ऑल मिथिल ऍसिटोन म्हणजे ज्या कीटोन मध्ये, ऑल मिथिल कीटोन म्हणतात, ज्या कीटोन मध्ये C डबल बॉन्ड ला एका साइडला CH3 असेल, दुसऱ्या साइडला काही पण असू द्या, पण एका साइडला CH3 असेल तर तो कीटोन ही रिएक्शन दाखवल. अँड ऑल अल्कोहोल कंटेनिंग, ज्या अल्कोहोल मध्ये कोणता ग्रुप आहे CH3CHOH असा ग्रुप असेल तो अल्कोहोल दाखवल, आणि CH3CH2OH म्हणजे इथिल अल्कोहोल ही रिएक्शन दाखवल. आता हे का बरं सांगतो, क्वेश्चन हेच विचारले जातात, खाली दिलेल्या पैकी कोणता कंपाऊंड हॅलो फॉर्म रिएक्शन दाखवल. मग आपलं उत्तर फिक्स आहे, अल्डिहाइड कोणता, ऍसिटाल्डिहाइड. बाकी अल्डिहाइड कोणताच ही रिएक्शन दाखवणार नाही. कीटोन कोणते तर ओळखण्यासाठी त्यांनी ट्रिक सांगितली, ज्या कीटोन मध्ये C डबल बॉन्ड ला कमीत कमी एका बाजूने तरी पाहिजे CH3, आणि अल्कोहोल कोणते, एक इथिल अल्कोहोल आणि दुसरे अल्कोहोल कोणते, ज्या अल्कोहोल मध्ये CHOH ला अटॅच आहे CH3. आता रिएक्शन होते काय बघा, ऍसिटोन घेतला, त्याची रिएक्शन सोडियम हायपोआयोडाइड, सोडियम हायपोआयोडाइड म्हणजे NaOI, किती मॉलिक्यूल, 3 मॉलिक्यूल. मग 3 मॉलिक्यूल म्हणजे याला 3 आयोडीन आहे. मग काय करायचं मित्रांनो, तर लक्षात घ्या, या साइडचा जो CH3 आहे त्याचा एक CHI3 लिहून टाकायचा, म्हणजे CH आणि हे 3 आयोडीन. इथपर्यंत क्लिअर. आता उरलेला पार्ट, या साइडचा CH3 C डबल बॉन्ड O, त्याला अटॅच करायचा ONA. बघा आपल्याकडे काय आहे, NaO NaO NaO, 3 आयोडीन कुठे गेले हे कळालं का, CHI3 तयार केला. मग आपण काय केलं, CH3 C डबल बॉन्ड ONA असा एक तयार केला. आता उरलं काय, त्याच्यातून बाहेर पडलेले 2 हायड्रोजन, बरोबर ना, यातून बाहेर काय पडले, 2 हायड्रोजन बाहेर पडले. मग एक इथल्या एक इथल्या, काय तयार झाले, 2 NaOH. आता परत सांगतो मी तुम्हाला, हे काहीच गरज नाहीये, तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं, अल्डिहाइड मध्ये किंवा कीटोन मध्ये जो CH3 ग्रुप आहे त्याचा CHI3 तयार करून टाका, बाकी विषय संपला. आता कोण दाखवल कोण दाखवणार नाही यावर क्वेश्चन जास्त विचारले जातात, कळाल. मग सांगा, मी असं जर घेतलं CH3 C डबल बॉन्ड OH ऍसिटाल्डिहाइड, आणि मी म्हटलं याची मी हॅलो फॉर्म रिएक्शन केली तर काय होईल बघा मित्रांनो, CH3 चा काय करा, CHI3 लिहून टाका आयोडो फॉर्म, प्लस उरलेला हा H C डबल बॉन्ड ONA आणि प्लस 2 NaOH. सगळा बेंझाल्डिहाइड. आता हा जो हॅलो फॉर्म तयार होतो याला येलो प्रिसिपिटेट म्हणतात. कोणती,
आयोडो फॉर्म कोणत्या कलरचा? येलो कलरचा. मग असं पण विचारता विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड गिव्स येलो प्रिसिपिटेट व्हेन रिॲक्ट विथ सोडियम हायपोआयोडाईड. खाली दिलेल्यापैकी कोणता कंपाऊंड हा येलो प्रिसिपिटेट फॉर्म तयार करल जर त्याची रिॲक्शन आपण सोडियम हायपोआयोडाईड सोबत केली तर. तुम्हाला सगळ्या ट्रिक्स मी सांगितले आहे. कोण रिॲक्शन दाखवल कोण दाखवणार नाही या रिलेटेड जास्त क्वेश्चन विचारले जातात. कळालं सगळ्यांनी? ही रिॲक्शन कोणती? हॅलो फॉर्म रिॲक्शन. त्यानंतर नेक्स्ट तेव्हा क्लेमन्सन्स रिडक्शन. आता एकदम सोप्या रिॲक्शन आहे. जसं आपण अल्डिहाइड आणि कीटोन्स याच्या अगोदर पण रिडक्शन केलंय. अल्डिहाइडचं रिडक्शन करून प्रायमरी अल्कोहोल तयार केला, कीटोनचं रिडक्शन करून सेकंडरी अल्कोहोल तयार केला. तसं आता ह्या क्लेमन्सन्स रिडक्शन मध्ये काय केलं जातं मित्रांनो तर लक्षात घ्या. जो अल्डिहाइड आहे किंवा कीटोन आहे त्याला हीट दिल्या जाते रिड्युसिंग एजंट झिंक अमाल्गम. कोणता? झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. आता हे जे 4 हायड्रोजन आहे एकदम सोपं. यातला हा ऑक्सिजन आणि यातले 2 हायड्रोजन तुम्ही H2O लिहून टाकायचं. आता उरलेला पार्ट हा R बघा, हा CH उरला, यातले 2 हायड्रोजन CH ला लिहा, CH3 तयार झाला अल्केन. काय तयार झाला? अल्केन. बघा H आहे तसाच आहे, ऍक्च्युअल असा आहे RCH3 म्हणजे RCH2H. म्हणजे तुम्ही क्लेमन्सन्स मध्ये मेन काय लक्षात घ्यायचं तर क्लेमन्सन्स रिडक्शन मध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये जिथं C डबल बॉन्ड O आहे त्याचा CH2 तयार करायचं. काय तयार करायचं मित्रांनो? CH2. सांगा C डबल बॉन्ड O ला कीटो ग्रुप म्हणता किंवा त्याला कार्बोनिल ग्रुप म्हणता. तो कन्वर्ट होतो CH2 मध्ये. CH2 म्हणजे मिथिलीन. कशात कन्वर्ट होतो मित्रांनो? मिथिलीन मध्ये. मग आता कोणतं पण देऊ द्या, तुमचा आन्सर एका सेकंदातच यायला पाहिजे. सांगा, मी म्हटलं CH3 C डबल बॉन्ड O CH3 इथं लिहिलं मी झिंक अमाल्गम. मग आपल्याला लगेच डोक्यात आलं पाहिजे झिंक अमाल्गम म्हणजे कोणती रिॲक्शन? क्लेमन्सन्स रिडक्शन. काय करायचंय? C डबल बॉन्ड O चा CH2 लिहून टाकायचं आहे. मग CH3 CH2 CH3 मी म्हटलं असं घेतलं. बघा ही अरोमॅटिक रिंग घेतली, इथं C डबल बॉन्ड O H घेतला. प्रोडक्ट सांगा पटकन सांगा तुम्ही. सांगा बेन्झाल्डेहाइड आहे त्याचं क्लेमन्सन्स रिडक्शन केलं, काय प्रोडक्ट तयार? सांगा बेन्झाल्डेहाइड क्लेमन्सन्स रिडक्शन. रुच्याने बरोबर सांगितलंय. रुच्याने अगदी करेक्ट आन्सर सांगितलंय. काय तयार? बाकी एकच स्टुडंट आन्सर सांगतोय, बाकीचे काय? बाकीच्यांना समजलेली नाही रिॲक्शन. सोपं सांगितलं मी तुम्हाला. C डबल बॉन्ड O चा काय करून टाका मित्रांनो CH2 लिहा. मग तुम्ही म्हणा C डबल बॉन्ड O नाही आहे सर, इथं C डबल बॉन्ड OH आहे. त्यामुळे आपलं आन्सर चुकतं. C डबल बॉन्ड OH आहे तर काही हरकत नाही, H राहू दे ना बाबा जशा तसा, H ची काही अडचण नाही. C डबल बॉन्ड O चा CH2 लिहून टाका. मग CH2 आणि H CH3 होतो. CH3 म्हणजे टोल्युइन. सांगा मिथिल बेन्झीन किंवा त्याला काय म्हणणार आपण? टोल्युइन म्हणणार. कळालं का? काय तयार झालं हे कळालं? वेदांगने पण बरोबर आन्सर सांगितले, सार्थकने पण बरोबर आन्सर सांगितले आणि बाकी माझ्या मते झोपले. सांगा क्लेमन्सन्स रिडक्शन, ज्या रिडक्शन मध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये असलेला कार्बोनिल ग्रुप हा कन्वर्ट केला जातो मिथिलीन ग्रुप मध्ये. मग असं ते देता प्रश्नामध्ये, असं देता आणि सांगता इथं कोणता रिएजंट वापरला जाईल. जसं इथं A दिला, मग A चं नाव सांगा. मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे C डबल बॉन्ड O चा CH2. याचा अर्थ क्लेमन्सन्स रिडक्शन आहे. क्लेमन्सन्स रिडक्शन म्हणजे रिड्युसिंग एजंट फिक्स आहे झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. काय नाव रिॲक्शनचं? क्लेमन्सन्स रिडक्शन. नेक्स्ट आहे ओल्फ-किर्चनर रिडक्शन. काय नाव रिॲक्शनचं? ओल्फ-किर्चनर रिडक्शन. आता इथं पण तेच होतं वा,
सी डबल बॉन्ड ओ चा CH2च होतो, पण 2 स्टेप मध्ये रिॲक्शन होते. अगोदर हायड्रोजाईन सोबत रिॲक्शन होऊन असं कंडेन्सेशन प्रोडक्ट तयार होतं, ज्याला तुम्ही हायड्रोझोन म्हणता. आणि मग ह्या हायड्रोझोन मधला हा N2 काढून टाकला जातो. त्या N2 काढून टाकण्यासाठी याचं अल्कोहोलिक KOS सोबत रिॲक्शन केली जाते. आणि यामध्ये अल्कोहोल कोणता घेतला जातो? इथिलीन ग्लायकॉल. कोणता अल्कोहोल? इथिलीन ग्लायकॉल. मग इकडे वा, मी असा अल्डिहाइड लिहिला RC डबल बॉन्ड OH. सांगा हायड्रोजाईन म्हणजे NH2. मग यातला O, यातला H2. मग काय लिहिणार तुम्ही? RCH डबल बॉन्ड NH2 हायड्रोजाईन. याला हिट दिली अल्कोहोलिक KOH. अल्कोहोल कोणता असतो? फिक्स मध्ये लक्षात घ्या, इथिलीन ग्लायकॉल. एकदम सोपं. हा N एवढा काढून टाका, R CH आणि हा 2 म्हणजे CH3 प्लस N2 गॅस. म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये पण काय होतं मित्रांनो? सेम तेच कन्व्हर्जन आहे. C डबल बॉन्ड O कन्वर्ट होतो CH2 मध्ये, पण 2 स्टेप मध्ये रिॲक्शन होते. कोणतं? होल्फ-किस्टनर रिडक्शन आणि क्लेमन्सन्स रिडक्शन हे सिंगल स्टेप मध्ये होते. हे दोघांचा पण यूज कळाला आपल्याला. C डबल बॉन्ड O कन्वर्ट केला जातो CH2 मध्ये. त्यानंतर ऑक्सिडेशन माहिती आपल्याला, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं, काय तयार होतो? कार्बोक्सिलिक ऍसिड. कीटोनचं जनरल ऑक्सिडेशन होत नाही, कारण त्यातला हा COC म्हणजे हा C डबल बॉन्ड O आणि हा C हा बॉन्ड एकदम स्ट्रॉंग बॉन्ड आहे, त्यामुळे तो लवकर ब्रेक होत नाही. त्याचं माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरून ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला इझिली ऑक्सिडेशन होणार नाही. त्याच्यासाठी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतला जातात. क्रोमियम ट्रायऑक्साइड. कोणते? क्रोमियम ट्रायऑक्साइड किंवा KMnO4. मग त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि अगोदर त्याचं डिहायड्रेशन होईल, नंतर ऑक्सिडेशन होईल, तयार होईल इथं कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणता मित्रांनो? कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, अल्डॉल कंडेन्सेशन. ही पण आवडती रिॲक्शन आहे एक्झामिनरच्या. आता पटकन सांगतो. अल्डॉल कंडेन्सेशन अगोदर हे लक्षात घ्या, अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन कोण दाखवल, कोण दाखवणार नाही, कारण क्वेश्चन तेच विचारता, कोण दाखवल, कोण दाखवणार नाही. तर ज्या अल्डिहाइड मध्ये किंवा ज्या कीटोन मध्ये हा जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्या शेजारचा कार्बन, लक्षात घ्या, कार्बोनिल ग्रुपच्या शेजारच्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणता आणि याला अटॅच असलेल्या हायड्रोजनला अल्फा हायड्रोजन म्हणता. मग त्यांचं म्हणणं आहे, ज्या अल्डिहाइड मध्ये किंवा ज्या कीटोन मध्ये कमीत कमी एक अल्फा हायड्रोजन ऍटम प्रेझेंट आहे ते दाखवतील अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. सांगा मग, अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन दाखवण्यासाठी सगळ्यात महत्वाची कंडिशन, त्या अल्डिहाइड मध्ये किंवा त्या कीटोन मध्ये काय प्रेझेंट पाहिजे मित्रांनो? अल्फा हायड्रोजन ऍटम. अल्फा हायड्रोजन ऍटम असेल तरच ते अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन दाखवू शकता. अल्फा हायड्रोजन ऍटम नसेल तर ते अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन दाखवणार नाही. इथं कळालं आता सगळ्यांना? मग आता आपल्याला इथं ऍक्च्युअल रिॲक्शन कशी होते, तर बघ आपण घेतला समजा ऍसिटाल्डेहाइड. काय घेतला मित्रांनो? ऍसिटाल्डेहाइड. तर किती मॉलिक्यूल घ्यायचे? त्याचे 2 मॉलिक्यूल घ्यायचे. मग 2 मॉलिक्यूल घेतले, त्याला आपण हीट दिली NaOH सोबत. हीट म्हणजे एकदम स्ट्रॉंग नाही, तर वार्म म्हणजे एकदम त्याला थोडंसं आपण थोडीशी हीट दिली. कोणासोबत? NaOH. एकदम सोपं. या दोघांपैकी एकाचा, जसं आपल्याला काय कळालं इथं, जो ऍसिटाल्डेहाइड आहे त्या ऍसिटाल्डेहाइड मध्ये 3 अल्फा हायड्रोजन, याच्याकडे पण 3 आहे, याच्याकडे पण 3 आहे. एकदम सोपं. काय करा, या दोघांपैकी एकाचा एक अल्फा हायड्रोजन काढा. जसं मी याचा एक अल्फा हायड्रोजन काढला, मग तो अल्फा हायड्रोजन दुसऱ्याच्या ह्या ऑक्सिजनला कंबाईन करा, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड लिहा. इथून प्रोडक्ट लिहायला सुरुवात करा मित्रांनो. CH3. इथं काय बघा, हा CH डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड आणि इथं OH. आता मेकॅनिझम वगैरे काहीच गरज नाहीये, तुम्हाला प्रोडक्ट तयार करता आला पाहिजे. सांगा, यातला H निघाल्यामुळे राहिला CH2. मग लिहून टाका CH2 C डबल बॉन्ड OH. बघा, हा कार्बोनिल कार्बन शेजारचा अल्फा, हा बीटा, बीटा कार्बनला OH आहे म्हणून याला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. काय म्हणता याला? बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. आणि या बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइडलाच अल्डॉल म्हणता.
काय म्हणता मित्रांनो त्याला, अल्डॉल. आणि याला जर हिट दिली आपण डायलो HCl सोबत याचं डिहायड्रेशन होतं. या बीटा कार्बनचा OH आणि शेजारच्याचा H. मग याला शेजारी 2 आहे, मग त्यापैकी ज्याच्याकडे कमी हायड्रोजन आहे त्याचा हायड्रोजन काढा. मग आपण याचा हायड्रोजन काढला CH3, इथं CH सिंगलचा डबल बॉन्ड, इथं CH C डबल बॉन्ड H. कोणता अल्डिहाइड तयार झाला मित्रांनो, क्रोटोन अल्डिहाइड. कोणता, क्रोटोन अल्डिहाइड, ज्याला तुम्ही अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड म्हणू शकता. आता ऍसिटाल्डिहाइड ऐवजी मी ऍसिटोन घेतला. काय घेतला मित्रांनो, ऍसिटोन घेतला. किती मॉलिक्यूल घ्यायचे आपण, 2 मॉलिक्यूल. कोणासोबत हिट दिली, NaOH सोबत. इकडे बघा आता याचा हायड्रोजन काढला, इथं ऍड केला, मग आपण इथं लिहिणार CH3, नंतर हा C. आता ह्या C ला हा CH3 पण आहे, पण आपल्याला हा कार्बन आणि हा कार्बन जोडायचा आहे, म्हणून याच पहिल्याला अटॅच असलेला हा CH3 आपण इथं खाली लिहायचा. डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड O चा OH. मग हा याला अटॅच केला CH3 चा CH2 C डबल बॉन्ड CH3. आता बघा मित्रांनो याचा OH आणि यातला H काढून टाका, एकदम सोपं. CH3 CH3 डबल बॉन्ड, इथं लिहिणार CH C डबल बॉन्ड CH3. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन तयार झाला. जर दोन्ही मॉलिक्यूल सेम घेतले तर एकच प्रोडक्ट भेटत. दोन्ही मॉलिक्यूल सेम घेतले तर त्याला सेल्फ अल्डॉल म्हणायचं. काय म्हणायचं, सेल्फ अल्डॉल. आणि दोन्ही वेगवेगळे घेतले, जसं मी एक ऍसिटाल्डिहाइड घेतला आणि एक ऍसिटोन घेतला. बघा एक ऍसिटाल्डिहाइड घेतला आणि एक ऍसिटोन घेतला, तर ह्या केसमध्ये बघा हा पहिला कोण आहे, ऍसिटोन आहे. दुसरा कोण आहे, ऍसिटाल्डिहाइड आहे. मग ऍसिटोन आणि ऍसिटाल्डिहाइड घेतला तर ह्या केसमध्ये 4 प्रोडक्ट तयार होतील बघा मित्रांनो. दोन्ही वेगवेगळे घेतले तर त्याला क्रॉस अल्डॉल म्हणायचं. काय म्हणायचं, क्रॉस अल्डॉल. 4 प्रोडक्ट कोणते परत सांगतो. ऍसिटोन रिॲक्ट विथ ऍसिटोन, एक प्रोडक्ट. ऍसिटाल्डिहाइड रिॲक्ट विथ ऍसिटाल्डिहाइड, सेकंड प्रोडक्ट. आता ऍसिटाल्डिहाइड आणि ऍसिटोन रिॲक्ट झाला, पण अल्फा हायड्रोजन ऍसिटाल्डिहाइडचा निघाला, थर्ड प्रोडक्ट. आणि चौथ्या प्रोडक्ट मध्ये ऍसिटाल्डिहाइड आणि ऍसिटोन रिॲक्ट झाला, पण हायड्रोजन निघाला ऍसिटोनचा. असे किती प्रोडक्ट तयार होतील मित्रांनो, 4. तर ही रिॲक्शन आहे, ज्या रिॲक्शनला म्हणणार आपण अल्डॉल कंडेन्सेशन. कोणती रिॲक्शन मित्रांनो, अल्डॉल कंडेन्सेशन. आणि लास्ट रिॲक्शन आहे आता एक कॅनिझरोज रिॲक्शन. बघा जे अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन दाखवत नाही ते दाखवता कॅनिझरोज रिॲक्शन. कॅनिझरोज याचा अर्थ लक्षात आलं ना आपल्या. मग ज्याच्यात काही नाहीये, अल्फा हायड्रोजन ऍटम नाहीये, ते दाखवता कॅनिझरोज रिॲक्शन. जसं इथे एक्झाम्पल घेतलं आपण फॉर्मॅल्डिहाइड. आता ह्या फॉर्मॅल्डिहाइड किंवा बेन्झाल्डिहाइड ज्यात अल्फा हायड्रोजन नाहीये, मग याला हिट दिल्या जाते NaOH किंवा KOH सोबत. तर बघा एका अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं, ऍसिड तयार होतो, त्याचा सोडियम सॉल्ट तयार होतो. म्हणजे जसं फॉर्मॅल्डिहाइड जर घेतले 2, एका फॉर्मॅल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन सोडियम सोबत सॉल्ट तयार होईल, सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड. आणि दुसऱ्या फॉर्मॅल्डिहाइडचं रिडक्शन होईल, अल्कोहोल तयार होईल, मिथिल अल्कोहोल. बेन्झाल्डिहाइड घेतला, एकदा ऑक्सिडेशन झालं, सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. इथं पोटॅशियम घेतलाय म्हणून पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. आणि दुसऱ्या बेन्झाल्डिहाइडचं रिडक्शन झालं, बेन्झिल अल्कोहोल. दोन्ही मॉलिक्यूल घेतले सेम, काय म्हणणार त्याला आपण, सेल्फ कॅनिझरोज. एकाच ऑक्सिडेशन एकाच रिडक्शन होतं, याचा अर्थ ही रेडॉक्स रिॲक्शन आहे. कोणती मित्रांनो, रेडॉक्स रिॲक्शन. आता दोन्ही वेगवेगळे घेतले तर त्याला क्रॉस अल्डॉल क्रॉस कॅनिझरोज म्हणणार. मग फॉर्मॅल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड. मग या केसमध्ये 4 प्रोडक्ट तयार होतील. बघा बेन्झाल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं, सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. बेन्झाल्डिहाइडचं रिडक्शन झालं, बेन्झिल अल्कोहोल. नंतर फॉर्मॅल्डिहाइडचं रिडक्शन झालं, मिथिल अल्कोहोल. आणि फॉर्मॅल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं, सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड. पण त्यातले मेन प्रोडक्ट लक्षात घ्या मित्रांनो. मेन जे 2 मेजर प्रोडक्ट तयार होता, तर फॉर्मॅल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं, सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड.
आणि बेन्झाल्डेहाइडचं रिडक्शन होतं बेन्झिल अल्कोहोल. कोणता? बेन्झिल अल्कोहोल, ज्याचा IUPAC नेम दिलाय मित्रांनो फिनिल मिथेनॉल. तर कळालं मग आता ह्या रिॲक्शन एक ज्या रिॲक्शनचं नाव होतं कॅनिझरोज रिॲक्शन. तर ह्या दोन महत्वाचे रिॲक्शन होतं मित्रांनो ह्या चॅप्टर मध्ये. जे अल्डोल कंडेन्सेशन दाखवता ते कोणती दाखवत नाही, कॅनिझरोज दाखवणार नाही. दोघांसाठी महत्वाच्या कंडिशन कोणत्या हे पण कळालंय. तर बघा अल्डिहाइड आणि कीटोनचा हा जो पार्ट आहे तो आपण पूर्ण रिवाइज केलाय, तो पार्ट कंप्लीट झालाय. आणखी एक पार्ट आहे चॅप्टर मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिडचा, तर तो पार्ट आपण उद्याच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. तर माझ्या मते सर्व रिव्हिजन समजलेले असावे. तुम्ही पण एकदा मी जसं सांगितलं त्या टाईपने सगळ्या रिॲक्शन शॉर्टकट लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला क्वेश्चन हे सॉल्व्ह करता येईल. तर आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण राहिलेला पार्ट हा कंटिन्यू करू. चल, समजले सगळ्यांना? काही अडचण नाहीये? काही अडचण असेल तर 1 मिनिटात मला विचारा. समजलं असेल तर वाय टाईप करा, जेणेकरून आपल्याला लेक्चर हे स्टॉप करायचे. चला, कोणाला काही अडचण नाहीये? बऱ्याच विद्यार्थ्यांनी यस टाईप केलंय, याचा अर्थ आपण घेतलेलं लेक्चर सर्वांना समजलंय. फक्त तुम्ही रिव्हिजन करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही रिव्हिजन केली तर तुम्हाला तो पाठ सोपा जाईल. तर आजचं लेक्चर आपण थांबूया. थँक्यू.